मला असं वाटतं की माझं जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल किंवा त्याला मी जर प्रेम म्हणत असेल, प्रेमात हरवून न जाता त्या प्रेमासाठी काय करू शकते ह्याच्याने माझं प्रेम डिफाईन होतं. म्हणजे आपण त्या व्यक्तीला असं आधीच आपलं मानून घेतो आणि मग असं विचार करतो मग आता परत कसं प्रेम होणार. माझ्यासाठी नवरा आणि बॉयफ्रेंड हा का वेगळा असावा. आपला प्रॉब्लेम काय होतो, प्रेम म्हटलं की आपण फक्त रिलेशनशिप हाच विचार करतो. पण डू यू बिलीव्ह आयुष्यात जरी प्लॅन नसेल ना तरी पण काही गोष्टी ज्या असतात आपल्यासाठी ते वर्कआउट होतातच. आज माझ्यासाठी जे प्रेम असेल ते तुझ्यासाठी असेलच असं नाही. कर्म तुझ्यामध्ये काय कर्म काय म्हणजे आता आणि असं असतं का कर्म इज. मला असं वाटतं आपण जितकं थिअरीमध्ये जातो ना भावनांच्या तितकी माती होते. तुझं जे एक्झाम्पल आहे म्हणजे एक संगमनेर पासून ते इथपर्यंत बॉलिवूड पर्यंत हे प्रत्येकाने जर स्वप्न पाहिलं तर ते होऊ शकतं. पण हे कसं सुरू झालं म्हणजे तुझं बॅकग्राऊंड वगैरे होतं का खूप पैसे होते म्हणे तू या फील्डमध्ये आली असं काहीतरी. असं कधीच नव्हतं ना की मी हिरोईन बनना चाहती हूँ की बाकी मला काही लीड मिळाल्यानंतर पण. हाय हाय काय रे काय झालं. तू 2 वर्षांनी तुला 1-1.5 वर्षांनी मी आठवलो म्हणजे काय अर्थ ह्याला. अरे असं नाहीये, खरं तर आठवण आधीच आली होती पण आता म्हटलं आपल्या वेळा जुळतायत आपण भेटूया. ते ऍक्च्युली मला यावेळेस ते 3 मॅजिकल वर्ड्स म्हणायचे होते तर मग म्हटलं तुला पटकन बोलावून घेऊया म्हणजे तुझ्याशी गप्पा मारता येते. खरं हो खरंच तू बोलणार आहे. हो मग मला 1.5 वर्ष आधी का ब्लॉक केलं म्हणजे ब्लॉक केलं तर मी मेसेज फोन केले उचलले नाही. ते जाऊ देऊया ना आपण आता भेटलोय ना. पण खरंच तू बोलणार नक्की आज. हो म्हणजे मी सांगू ना मम्मीला की तू असं बोलणार आहे म्हणजे हो डन आहे ना. हो प्लीज सांग. मग करायचं मग आपण आधी गप्पा मारूया ना मग मी तुला ते 3 मॅजिकल वर्ड सांगते. मग ठीक आहे. मग मी आज पॉडकास्ट नाही करणार आहे. बर मग आपण काय करू आज डेटच समजू ना. मग तू बोलणारच आहे ना 3 मॅजिकल वर्ड्स मग आपण डेट समजू आणि पॉडकास्टच्या ऐवजी डेट म्हणजे लोकांना कळेल मी डेट वरती कसं बोलतो आपण मग ते असं होईल. बरं माझी काहीच हरकत नाही. डेट विथ कळतंय चालेल मग काय करे चालू. चला चल लावा रे सेटअप चला करू चालू. Scene 1, shot 1, take 1, action. कसं वाटतंय. खूपच छान. कसं आहे ना. पण तू पाहिलं क्लॅप दिलं मी पण तू पाहिलं त्याच्यावरती काय लिहिलं होतं. उलटा होता मला नाही दिसलं. बघू रे. माझी वैरी. हा पॉडकास्ट विथ माझी वैरी. आपण पॉडकास्ट में असं डेट आहे ना मग ते. बर 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 मी क्लेम करून टाकले. गोड आहे. कोण मी ना. हो ऐकतेस ना मम्मी. उगाच काहीतरी नाव ठेवते मला. मला कुठून सुरू करावं ते कळत नाही पण म्हणजे असं डायरेक्ट बघता येत नाही असं होतंय. मी एवढी भीतीदायक वाटतेय का. नाही मी जरा लाजतोय. लाजतोयस आई ग. नाही एवढं कधीच असं त्या दिवसानंतर कधी पाहिलंच नाही मिळालं ना असं काही त्याच्यामुळे तू असे क्यूट एक्सप्रेशन नको देऊ. मी विसरतोय मला काय प्रश्न विचारायचे वगैरे. बरं मी काय म्हणते मी अशी नको 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 चालू करायचं. हा मी सगळ्यांना ना पहिला प्रश्न कॉमन म्हणजे सगळ्यांना विचारतो. म्हणजे आता आपलं पण पुढं काहीतरी होणारच आहे आयुष्यात तर मग ते विचारतच असतील ना विचारतातच म्हणजे शक्यतो. तर मी पण तसंच विचारतोय तर तू तसाच घे असं चुकीच्या वेळेने घेऊ नको. आणि हा म्हणजे तो पहिला प्रश्न असा आहे की तू किती पैसे कमवतीस नक्की तुझ्या करिअर मध्ये आहेस आणि तुझे सगळे ब्रँड डील्स वगैरे तुला पुण्यात आम्ही सगळीकडे पाहतोय सगळीकडे फ्लेक्सवर वगैरे 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 त्याच्यातून किती पैसे कमवतेस तू. सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे हा. माझं बरं चाललंय एवढे कमवते. नाही ना पण मला मम्मीला काहीतरी सांगायला लागेल ना मग असं त्याच्यामुळे असं काहीतरी चांगलं. मला असं वाटतं माझ्या आई वडिलांना सुद्धा इतके डिटेल्स माहिती नसतील. हा पण तू असं किती आयफोन घेऊ शकतेस वगैरे महिन्यात असं काहीतरी असं सांग ना. नाही महिन्यातनं वगैरे नाही. एक काय 2-1 वर्षातनं एकदा मी आपला फोन बदलत असते. मला आवडतं. पण तरी नीट नाही सांगत येतो असं काहीतरी सांग ना. असं काय काय घेऊ शकतेस म्हणजे तू गाडी घेऊ शकते का महिन्यात किंवा वर्षात किती गाड्या घेऊ शकते समजा टिपिकली.
हे बघ, मला आवडलं खूप असतं दर वर्षाला नवीन गाडी घ्यायची वगैरे, पण अशी एवढे पैसे खर्च करणारी नाहीये मी. नाहीये? चला, माझ्यासाठी चांगली गोष्ट, बाकी काय नाही. पण नाही द्यायचं तुला उत्तर, म्हणजे तू ठरवलंय की नाही. ठीक आहे, जाऊ दे. पण काय आता कमवते पण ती भरपूर, पण ठीक आहे, जाऊ दे. आपल्याला काय करायचंय. पण एवढे कमवतेस का, म्हणजे तू जर काम केलंस तर मला हे सगळं करायला नाही लागणार. मी स्वयंपाक बिपाक करेल, असं काहीतरी घरचं बिरचं बघू शकतो मी, असं काय. मला असं वाटतं की ती स्टेज अजून यायची. मी आता सध्या माझ्या पुरते बरे कमवते. चालेल, कमवते, भरपूर कमवते, सांगायचं नाही तिला. ठीक आहे, आपण पुढच्या प्रश्नावरती, म्हणजे गप्पा मारायला चालू कर. म्हणजे डेटवरती कसं बोलतात आता विसरलोय मी, पण ठीक आहे. तू शेवटी डेटवर कधी गेला होतास? मी शेवटच्या डेटवरती कधी गेलो होतो, जेव्हा आपण भेटलोय ना. मी आपला फोटो टाकला, खूप लोकांनी कमेंट केल्या, पण कोणी विचारलंच नाही. सगळ्यांना वाटतं माझं असं कोणतरी इंडस्ट्री मधलं खूप भारी आहे. मग मी पण अफवा पसरवली की माझं आणि तुझा सुरू आहे. मग तीच डेट समजली आणि आता ती लाईव्ह करते थोडक्यात. पण खरं सांगायचं तर नाही गेलो, लई दिवस झाले. ते जाणवतंय मला, म्हणूनच विचारलं खरं तर मी हा प्रश्न. एवढं डायरेक्ट कळतो का डायरेक्ट? असं नाही बोलत डेटला. थोडासा असं शाय आहेस, ऑकवर्ड आहेस, काही तुला असं वाटतंय? हो. तू समोर असं खरंच होते, म्हणजे ते असं हे नाही. पण ते जाऊ दे, तू कधी गेली होती डेटला? आयुष्यातल्या पहिल्या डेटला. आत्ताचा येऊच आपण. आयुष्यातल्या पहिल्या डेटला कितवीत गेली होती? डेट कशाला म्हणावं ह्याबद्दल माझं जरा वैयक्तिक एक कन्फ्युजन आहे. पण बापरे, आठवायला लागेल मला आयुष्यातली. मला असं वाटतं कधीतरी कॉलेजमध्ये असताना, आता पुन्हा मी म्हटलं तसं ह्याला डेट म्हणावी का नाही मला माहिती नाही, तो माझा बॉयफ्रेंड नव्हता अर्थातच, पण रोज डेला एका मुलाने, खरं तर एका मित्राने, तो मित्रच होता माझा, त्याने गुलाबाचं फूल दिलं होतं. आणि मग 11वीत. मग पहिलं प्रपोज तुला 11वीत आला? काही गोट नको बोलू, शाळेत आलेले असणार आहे. हे बघ, मी मोजकी माहिती देते, मोजकी बिजकी नको. आपल्याला मोजकी नको ना, असं खुलून बोल ना तू. असं आपलं चॅनल आहे, काय विषय नाही. आपलं चॅनल माहितीये, पण आपल्या दोघांना नंतर अजून पैसे भेटतील, त्याचा काय विषय. मला खूपच आवडतोय तुझा कॉन्फिडन्स. पण मी म्हटलं तसं माझी पहिली डेट. स्कूलमध्ये किती प्रपोज आलते तुला? मी खरं सांगू, मी वयाच्या 7व्या वर्षापासून कथ्थक शिकायला सुरुवात केली आणि 12व्या वर्षापासून प्रोफेशनली परफॉर्म करायचे. त्यामुळे मी खूप कमी शाळेत असायचे. म्हणजे मी माझे क्लासेस मिस व्हायचे, माझ्या परीक्षा मिस व्हायच्या, पण माझी शाळा इतकी कोऑपरेटिव्ह होती की माझ्यासाठी मग सेपरेट एक दिवस द्यायचे मला, आणि मग मी सगळे पेपर लिहून काढायचे. ठीक आहे, हे सगळे डिप्लोमॅटिक उत्तर देते, पण तू शाळेत नाही प्रपोज आले, पण तू कुठेतरी राहत असतील, तिथं मुलं असतील, बिल्डिंग मध्ये, कॉलनीमध्ये कुठेतरी. तुला आणखीन एक खरं सांगते माझ्याबद्दल. आता जसं आणखीन एक म्हटलं ना, जसं आता तुला थोडंसं ऑकवर्ड वाटतंय किंवा कदाचित भीती वाटते, मी असं काहीच म्हणत नाहीये की मी भीतीदायक आहे, पण मला असं वाटतं की मी लहानपणापासूनच थोडी अशी स्ट्रिक्ट आणि इंटिमिडेटिंग वाटते लोकांना. त्यामुळे असं पटकन येऊन कोणी, जोपर्यंत मी स्वतःहून जाऊन बोलत नाही किंवा मैत्री करत नाही, तोपर्यंत सहसा अजूनही मुलं येऊन स्वतःहून असं नाही विचारलं. म्हणजे मीच जरा जास्त वाटतंय का तुला? म्हणून तर म्हटलं मला कॉन्फिडन्स फारच आवडलाय. आपलं काहीतरी ऑड आहे. पण तुला खरंच नव्हतं आलं मग स्कूल? मला, मी म्हटलं तसं लोक मला घाबरायचे, आणि शाळेत वगैरे तर कसं मी टीचर्स मला ओळखायच्या, आणि मी इतकी ऍक्टिव्ह होते को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये, अभ्यासात खूप छान होते, त्यामुळे सगळ्याच टीचर्स ओळखायच्या आणि असं वेल कनेक्टेड होते ना मी, त्यामुळे मुलांना बहुधा भीती वाटायची माझी. एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये तू कुणाला नाही का गेली एक्स्ट्रा प्रपोज करायला? एक्स्ट्रा प्रपोज करायला नाही, खरं तर म्हणजे मला क्रश खूप होते. म्हणजे आता क्रश, पुन्हा क्रशचं डेफिनेशन लोकांसाठी खूप वेगळं असू शकतं, पण एखादी पर्सनॅलिटी आवडली किंवा एखाद्या व्यक्तीमधली एखादी गोष्ट, एखादा स्वभाव धर्म, एखादी क्वालिटी आवडली. स्वभाव धर्म बिर्म तू म्हणते असं आपण नॉर्मली नाही बोलत ना, सोपे ठेव ना. मी नॉर्मली असंच बोलते, स्वभाव धर्म वगैरे. मला थोडस मराठीचा अभ्यास करायला लागेल. पण म्हणजे अशी अनेक मुलं होती की कधी एखाद्याची एखादी क्वालिटी आवडली किंवा कधी एखाद्याच्या पर्सनॅलिटीतला एखादा ट्रेट आवडला. तसे क्रश अनेक होते, पण पुन्हा मी असं जाऊन प्रपोज करण्यासाठी मला कदाचित वेळच नव्हता तेव्हा. काय असतात ग, म्हणजे जेव्हा आपण रिलेशनशिप मध्ये येतो तेव्हा
मुलींनी त्या मुलामध्ये नक्की काय पाहिलं पाहिजे? बापरे, मला असं वाटतं हे फारच वैयक्तिक आहे. म्हणजे पण तरी एक ग्रीन फ्लॅग म्हणून म्हणू शकतो आपण की मुलांमधले ग्रीन फ्लॅग काय असतात किंवा कसे ओळखावे, काय असतात सांगा ते. पुन्हा ग्रीन फ्लॅग सुद्धा प्रत्येकासाठी वेगळे असू शकतात. ओके. पण मला असं वाटतं मला काय आवडेल माझ्या पार्टनरमध्ये किंवा मी काय पाहते त्यात मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं मला हे कळतं की स्त्री आणि पुरुष खूप वेगळा विचार करतात आणि खूप वेगळे वायर्ड असतात आणि खूप वेगळ्या पद्धतीने जगत असतात. पण तरी सुद्धा मला असं वाटतं मुलांनी थोडंसं इमोशनली अवेलेबल असावं. म्हणजे ओके, इमोशनली अवेलेबल म्हणजे नक्की काय? सो इमोशनली अवेलेबल म्हणजे जसं मी मान्य करायला तयार आहे की स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत आणि मी ती बाजू समजून घेण्याची तयारी दाखवते, तशीच पुरुषांनीही दाखवावी असं मला वाटतं. कारण त्यांनाही नॅचरली हे कळणं डिफिकल्ट आहे की स्त्रिया कसा विचार करतात, त्यांना काय हवं असतं, त्यांना काय वाटतं. तर या सगळ्यातला एक दुवा म्हणजे कम्युनिकेशन. बरोबर. पण त्याची तयारी असायला हवी. त्याच्यासाठी इमोशनली अवेलेबल असायला हवं की समोरच्या व्यक्तीचं म्हणणं काय आहे, समोरच्या व्यक्तीचं तुझं म्हणणं मला कळतंय पण ते असं लई फिरून येतंय. असं का बोलतात मुली? कॉम्प्लिकेटेड. हे असं सोपं कसं करता येईल की इमोशनली अवेलेबल म्हणजे नक्की काय? बरं, मुलांनी काय केलं? समोरच्याला समजून घेण्याची तयारी, समोरच्याचं ऐकण्याची तयारी. म्हणजे मुलांनी ऐकून घ्यायचं, कायम ऐकूनच घ्यायचं असं नाही म्हणते मी, पण म्हणते की किमान एक बेसिक कम्युनिकेशन असायला हवं. ओके, ते एक झालं. अजून मला स्वतःला असं वाटतं की थोडीशी ड्राईव्ह असणं आयुष्यात इन जनरल, फक्त एकाच कुठल्या तरी गोष्टीच्या बाबतीत असं नाही, म्हणजे फक्त करिअरच्या बाबतीतच ड्राईव्ह हवी असं नाही. इन जनरलच जगण्याची एक झेस्ट म्हणतो ना आपण, एक इच्छा, एक ऊर्जा असते, झील, तसं असावं. म्हणजे मी पुन्हा एकदा डिस्क्लेमर देते, मी माझ्याबद्दल बोलते, मला काय ग्रीन फ्लॅग किंवा मला काय म्हणजे आयुष्यात त्यांनी काहीतरी केलं हवं किंवा करणारा हवा, कुठल्याही बाबतीत इच्छा तरी म्हणजे धडपड करणारा तरी असावा. आणि फक्त करिअरच्या बाबतीत नाही, मी पुन्हा एकदा सांगते. मग ते स्वतःचं वैयक्तिक आयुष्य असेल, नाती जपणं असेल, करिअर असेल, इतरांना मदत करणं असेल, त्याच्या बाबतीत एक ड्राईव्ह असावी. ओके, 2 झालं. अजून खाण्याची आवड असावी. बापरे, तू फूडी आहेस? भयंकर. नॉनव्हेज खातेस? खूप प्रेमाने. म्हणजे मी म्हणते कधी कधी की मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे. कुठलं आवडतं? सगळं स्पेसिफिक, म्हणजे पुण्यात आले की कुठलं? खूप ऍक्च्युली ठिकाणं आहेत जिथून मी जनरली जाऊन खाते. मी त्यात शहरात गेले की. तुमच्या दोघांना कुठलं ठिकाण आवडतं? म्हणजे जसं बॉयफ्रेंड सोबत तू कुठं मोस्टली जाते? मी आत्ता सिंगल आहे, मी जसं म्हणलं तसं. तू कितीही करण्याचा प्रयत्न केलास तरी एक मी इथे नमूद करू इच्छिते की मी वकील आहे. मी वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे. तू BA लिटरेचर केलं ना? त्याच्यानंतर मग मी LLB पण केलं. आणि आम्ही 5वी पिढी आहोत वकिलांची आमच्या घरात. काय सांगतेस? परशुरामांकडचे. माझे वडील पण वकील आहेत, त्यांचे वडीलही वकील होते. पुन्हा हे सगळं लोकांना खोटं वाटू शकतं, पण मी जितकी माझ्या वडिलांबरोबर हिंडून खाण्याच्या ठिकाणं एक्सप्लोअर केली आहेत ना, तितकी कोणाच बरोबर केलेली नाही. काय सांगतेस? माझ्या वडिलांनाही भयंकर आवडतं खायला आणि आम्ही दोघंही प्रचंड नॉन व्हेजिटेरियन प्रेमी आहोत. त्यामुळे आम्ही कुठल्याही नवीन गावी गेलो, शहरी गेलो तरी सुद्धा बाबा शोधून काढतात की कुठले इथे लोकली काय छान मिळतं, कुठे छान मिळतं, आणि मग आम्ही त्या जागा एक्सप्लोअर करायला आम्हाला आवडतात. मटन की चिकन? मटन जास्त. बरं, मुंबईतलं कुठं खातेस? मुंबईत असलं असं ठराविक ठिकाण वगैरे? मला कदाचित मार पडेल असं मला वाटतंय, पण मुंबईत तेवढं मला अजून त्या चवीचं मटण मिळालं नाहीये जे मला. आणि आवडलं. सरप्राइझिंगली आमच्या गावी मी सगळ्यात चांगलं मटण खाल्लंय. कुठे? आमचं गाव म्हणजे संगमनेर, नाशिक जवळ. हा, काय सांगतेस? ती पण संगमनेरची होय काय? अरे आपण नंतर बोलू. संगमनेरला कुठं भारी भेटतं? सो आता काय म्हणूयात, रेस्टॉरंट किंवा असं नाही, पण बाबांचे अनेक मित्र आहेत. ओके. त्यांच्या घरात जाऊन मी जे खाल्लंय घरी बनवलेलं मटण, तसं मी कुठेच खाल्लेलं नाही. वा. त्यामुळे माझं ते सगळ्यात जास्त आवडीचं आहे. आणि पुण्यात? पुण्यात काही ठिकाणं आहेत बाबांनीच अर्थात शोधून काढलेली. एक संदीप फारच पॉप्युलर आहे, लोकांना माहितीच आहे. तिथे अप्रतिम मटण मिळतं. मला रेसिपी नावाचं एक ठिकाण आहे भांडारकर रोडला पुण्यात, जिथे आणि मटणची खिचडी आणि मटण सूप आणि मटण ड्राय वगैरे
माझ्या तोंडाला आता पाणी तुला सुटतं. भारी वाटतंय ना हे सगळं? मला असं वाटतं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं रिलेशनशिप अन्नाबरोबर आहे, खाण्याबरोबर आहे. अच्छा, मला वाटलं बॉयफ्रेंडचं नाव नाही. सो अशी 1-2 ठिकाणं आहेत. आणि इवन मला SP ची तुपातली मटण बिर्याणी वगैरे आवडते. काही अशा ठराविक डिशेस आहेत त्या त्या ठिकाणच्या ज्या मला भयंकर आवडतात. वा, तू जगदंबाचं खाल्लं? खेड शिवपूरला. ओ, मी जगदंबचं पण एकदा खाल्लं आहे. युअर राईट. ते पण खूप कमाल होतं. क्या बात आहे. Yeah. ज्यांनी सगळ्यांनी जी नावं घेतलीत त्या सगळ्यांनी मला पैसे द्यायचे. हे बरे, पण नावं मी आपण घेतलीत. डिवाइड करू ना, काही विषय नाही. याला काहीच अर्थ नाही. तुझ्या टीमला सांग, डिवाइड करून घेऊ ते. म्हणजे पुण्यात कुठं कुठं असती ती, कुणासोबत असल्यावर तरी त्यांची नावं ती घेतली. कुणासोबत नाही, मी पुन्हा म्हणजे एकदा माझ्यासोबत वगैरे बाबांसोबत पुन्हा एकदा असं सांगते, का? माझ्याबरोबर माझे वडील असतात, त्यामुळे यायच्या आधी विचार करा. हा चालेल, म्हणजे आपण बसू शकतो वडिलांसोबत पण जेवायला. बर चुकून जर त्यांना आवडलं. बरं, मी जर एवढी खडूस वाटत असेल तर माझे वडील केवढे खडूस वाटतील ह्याचा विचार करा. नाही, मुली जास्त खडूस असतात. हे तो तोंडावर म्हणतोय म्हणजे खरंच तो खूप दिवसात डेटवर गेला नाहीये. अगं म्हणजे वडील जास्त खडूस नसतात, मुली जास्त बर, खडूस बर, असतात, बर, बर. असं इन जनरल सांगितलं. तू नाहीये त्यातली. मी नाही येते. असं काही नाही करते, असं चुकीचं वाटेल ते. तुला नाही म्हणणार मी. मुलं जास्त असतात. हे 3 गोष्टी आवडतात मुलांमध्ये. हा, म्हणजे अशा अनेक अर्थात गोष्टी आहेत. अशी ऑनगोईंग लिस्ट असू शकते की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. मला स्वतःला इतरांना मदत करायला आवडते, त्यामुळे मी म्हटलं तसं की त्यालाही ती आवड असावी, ती जाणीव असावी, असं मला वाटतं. मला एक खूप महत्वाचं अपेक्षा आहे की ती व्यक्ती सेल्फ मेड असावी. ती सेल्फ मेड नसण्यात काहीच चुकीचं नाहीये, पण मी स्वतः मला असं वाटतं की खूप वेगळा पाथ निवडून माझी जर्नी आतापर्यंत पार पाडली, आणि त्यातनं येणारा अनुभव आणि प्रगल्भता ही खूप वेगळी असते. हे मी स्वतः अनुभवलंय. त्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलांनी पण सेल्फ मेड असावं, म्हणजे स्वतः काहीतरी करून त्यांनी वेगळं काहीतरी करावं, आणि ते तुला स्वतःच्या जीवावर Exactly. थोडक्यात. दुसऱ्यांच्या जीवावर सोपत जातं, स्वतः जीवावर जरा अवघड जातं, जसं तू केलंस. वा, सो ती लिस्ट आहे, ही फायनल करा. एवढं असतं. पण मग मुलींच्या या पण अपेक्षा असतात ना, म्हणजे आता माझ्या मित्रांची लग्न वगैरे ठरतायत, तर ना मुली काय विचार करतात अगं की लग्न करताना की त्याचे पॅकेज किती आहे, तुझं पॅकेज किती आहे, मग तुझं पुण्यात फ्लॅट वगैरे आहे का, म्हणजे जसं तू संगमनेरून आली आणि तू सगळं बिल्ड केलंस, पण तू समजा पुण्यात फ्लॅट नसता, समजा मी राजगुरुनगरून आलो, मी पुण्यात करतोय आपलं थोडं मोठं काहीतरी, पण जर माझ्याकडे पुण्यात फ्लॅट नसेल तर मग मुली नाही म्हणतात. हे का बरं? असं का थॉट प्रोसेस झाली मुलींची की ते असं बिझनेस पार्टनर शोधल्यासारखं शोधतात ते पार्टनर? मला असं वाटतं की मुलं काय मुली काय, जनरली आपण नात्यात आपल्याला इमोशनल सिक्युरिटी हवी असते, कुठल्याही पद्धतीची सिक्युरिटी हवी असते, तर त्यातलाच एक भाग फायनान्शियल सिक्युरिटी ही वाटू शकतो काही जणांना. बरोबर. मला वाटतो का हा वेगळा मुद्दा, त्याच्याबद्दल मी नाही भाष्य करणार, पण मला असं वाटतं की काही जणींना ते वाटू शकतं. चूक बरोबर ठरवणारे आपण कोणी नाही, ह्या सगळ्या खूप वैयक्तिक गोष्टी आहेत. बरोबर. आपल्याकडे कंडिशनिंग असं आहे ना की स्टेबिलिटी पाहिजे. बरोबर. म्हणजे, आणि मी स्त्री पुरुष हा भेदभाव नाही करत आहे, इन जनरलच असं आहे की आयुष्यात आपल्याला स्टेबिलिटी हवी, आणि ती शोधण्यासाठी काही वेळेला आपण लग्नाचा विचार करतो, आणि मला असं वाटतं त्या सगळ्या बरोबर ह्या ऍडिशनल गोष्टी येतात की ती स्टेबिलिटी शोधताना असं म्हणजे बघ ना, आपल्या आई वडिलांची जेव्हा लग्न झाली तेव्हा पप्पांकडे पण असं काय वेगळं नव्हतं. म्हणजे मी माझ्या आई वडिलांचं सांगतोय की पप्पांचं काय असं काय बंगला नव्हतं किंवा फ्लॅट नव्हता, पण त्या दोघांनी कष्टाने ते उभं केलं, मग ते झालं. मग तसं पण होऊ शकत नाही का आता की तू पण जॉब कर, मी पण करतो, आणि मग आपण दोघांनी काहीतरी मिळून घर घेतलं? हे बघ, मी तुला म्हटलं तसं मी माझं वैयक्तिक मत मांडतच नाहीये. नाही, इन जनरल आपण गप्पा मारतो ना. आय नो. नाही, मी तुला सांगते की माझं खरं तर, मला विचारशील तर माझं मत हेच आहे की कुठल्याही गोष्टीचा भार एकावर का पडला पाहिजे. बरोबर. कुठलीही गोष्ट असेल ती, तो दोघांवर इक्वली पडला पाहिजे, आणि तो भार नाही वाटला पाहिजे. ती जर्नी असते, ती आपण एकत्र करत असतो. म्हणजे त्यात जर तू एखादी गोष्ट करू शकतोयस तर दुसरी गोष्ट मीही करायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे मला असं तू पर्सनली विचारशील तर असं नाही वाटत की नाही मुलाचा एक फ्लॅट तर पाहिजेच, एवढी ही गाडी तर पाहिजे, एवढं पॅकेज पाहिजे. माझ्याकडे नाही येते, मी त्याच्याकडनं का अपेक्षा करू? हा, म्हणजे स्वतःकडे आहे का नाही एकदा चेक केलं पाहिजे. नाही, आणि माझ्याकडे असेल तर मग आणखीन चांगलं की त्याला काय करायचंय आयुष्यात, त्याला मी मदत करू शकणार आहे का,
तर मग तू म्हणालास तसं दोघं मिळून आपली जर्नी आपण एकत्र करू शकतो. बरोबर. तुझ्यासारखे सगळ्यांनी विचार केला पाहिजे असा. पण मग दुसरीकडे काय होतं की आता समजा दोघंही वर्किंग आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम ना सगळीकडे मी पाहतोय सध्या तो सुरू आहे की दोघंही वर्किंग आहे, ठीक आहे, आणि काय होतं की मग घरातली कामं मीच का करावी, मीच का स्वयंपाक करावा, मग हे इक्वेलिटी वगैरे ह्या फेमिनिझम, फेक फेमिनिझम असं ते असं वाढायला लागलं. तुला काय वाटतं म्हणजे हे कसं पाहिलं गेलं पाहिजे? एकतर या सगळ्याला डेफिनेशन्स देऊ नयेत. मला असं वाटतं की इतकं आपण त्या कल्पनांमध्ये अडकतो ना की फेमिनिझम, इक्वालिटी हे सगळं आहे आणि मी स्वतः या सगळ्यात विश्वास ठेवते. पण मला असं वाटतं की मी स्त्री आहे म्हणून मी हे का करावं हा मुद्दा नसायला पाहिजे. बरोबर. या सगळ्यात मी तुला म्हटलं तसं आता आपण दोघं मिळून नाही, पण जे कोण दोघं ठरवतील, कळते मला, तू बोल. जी दोघं जण ठरवतील की आपल्याला एकत्र संसार करायचा आहे, तो त्या दोघांचाही संसार आहे ना. मग आता मी म्हटलं तसं माझा हातखंडा जो आहे तो समजा मी त्याची जबाबदारी घेतली तर दुसऱ्याचाही काहीतरी हातखंडा असेलच ना. बरोबर. त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि हे पुन्हा वैयक्तिक अंडरस्टँडिंग आहे. आज मी म्हटलं तसं मी जॉब करते, मी स्त्री आहे म्हणूनच मी का स्वयंपाक करा, मला आत्ता वेळ नाहीये, तुला असेल तू कर, तुला वेळ नाहीये मी करते, आणि दोघांना वेळ नाहीये आपण काहीतरी मार्ग काढू, ही वृत्ती असायला हवी. बरोबर. पण मग ते असं की मुलींनीच का स्वयंपाक करायचा किंवा मीच का, मी पण जॉब करते तू पण जॉब करतो तर मग मीच का करायचा, तरी चुकीचं नाही वाटत कुठेतरी तसं? मी तुला म्हटलं तसं की चूक बरोबर हा फारच डीप मुद्दा आहे, त्याला मी हात नाही घालणार. पण पुन्हा अप्रोच आपलं आयुष्य, आपलं जगणं सुसह्य होण्यासाठी आपण काय अप्रोच ठेवावा ह्याच्याकडे खरं तर कल असायला हवा. की असं सोप्या भाषेत सुसह्य, कल वगैरे असं नाही बोलत ना आपण. अरे यार मी असंच बोलते खरं. ज्यांनी मला बोलताना पाहिलंय किंवा जे माझ्या सहवासात आले सुसह्य वगैरे डेटवरती जाऊन तू असं कसे बोलणार आहे, तुझा कल काय आहे की असं सुसह्य वागू, असं नाही होणार ना. हे बघ, कदाचित म्हणूनही मी सिंगल असेल मला माहिती नाही, पण नाही का, असं नको ना, असं नॉर्मल बोल ना, तुम्हाला समजायला असं. ओके, मी प्रयत्न सुसह्य, हा सुसह्य वगैरे नको, साधी मराठी बोलू आपण. साधी मराठी, संगमनेरची साधं मराठी. आणि मला असं वाटतं की मी काय सांगण्याचा प्रयत्न करते या सगळ्यातनं इतकाच आहे की स्त्री आणि पुरुष हे भेदभाव करून, जसं मी म्हटलं तसं की पुरुषांनी खूप जास्ती कमावलं पाहिजे किंवा कमावण्याची जबाबदारी त्याचीच आहे आणि स्त्रीने घराचं सांभाळलं पाहिजे, हे त्या काळात त्या काळाच्या कंडिशनिंगनुसार, ॲटमॉस्फिअरनुसार, तेव्हा सोसायटीत काय घडत होतं ह्यानुसार डिवाइड झालेल्या जबाबदाऱ्या होत्या. आता काळ खूप पुष्कळ बदललाय, त्यामुळे आपण ह्याच्यात तर अडकूच शकत नाही. बरोबर. त्यामुळे हा आय थिंक दोन्ही बाजून स्त्री पुरुष दोघांनी विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं काळ बदलतोय आणि मी माझ्या आजूबाजूला जे पाहतेय सुदैवाने ते असंच पाहतेय की कुठलाही संसार दोघं मिळून करतायत. मग त्या इंडिव्हिज्युअल अंडरस्टँडिंग असतं की कुणाला काय जबाबदारी उचलायची आहे, कुणी काय जबाबदारी घेण्याची गरज आहे, आणि त्याप्रमाणे त्या जबाबदाऱ्या वाटल्या जातात आणि सुसह्य होतं. ठीक आहे, सुसह्य. तू करते प्रेमात बिलीव मनापासून? मग त्याच्यानंतर परत प्रेम होऊ शकतं? अरे 100%. असं किती वेळा प्रेम होऊ शकतं? मला 3 वेळा झाले, म्हणजे म्हणलं आपल्याला काय. बर, तुला विचारतो मी, परत होतं का? मला होतं कारण. पुन्हा हे प्रत्येकासाठी नाही वेगळं तू असतं. पुन्हा नको करू, तू सांग. मला असं वाटतं प्रेम ही इतकी गोड भावना आहे की ती व्हावी की पुन्हा म्हणजे आपल्याला, आपण पुन्हा एकदा इतकं आपण एककलमी विचार करतो की आपण आता रिलेशनशिप बद्दल बोलतोय म्हणून असा विचार करतोय, पण आपल्या घरात किती माणसं असतात? बरोबर. त्या सगळ्यांवर करतोस की आपण प्रेम. हा, पण काय होतं इथं गफलत की आता हा स्वराज आहे, तर त्याला त्याची जी गर्लफ्रेंड, त्याला असं वाटतं की ते तिच्याशीच लग्न झालं पाहिजे, मग तो लग्न आधीच तिला बायको समजतो, आणि मग ते नाही होत. तुझं होईल पण सांगताय. पण म्हणजे असं आय विश मला कॅमेरा फिरवून त्याचा चेहरा आता दाखवता आला असता. म्हणजे आपण त्या व्यक्तीला असं आधीच आपलं मानून घेतो आणि मग असं विचार करतो मग आता परत कसं प्रेम होणार, जर आपण एखाद्याला नवरा किंवा बायको समजली लग्ना आधी आणि मग ती नाही झाली, ती गेली आपल्याला सोडून. बरं मला सांग, नवरा बायको किंवा काय, आता मी माझ्या बाजूने सांगते, माझ्यासाठी नवरा आणि बॉयफ्रेंड हा का वेगळा असावा? एक्झॅक्टली, कसलं बरोबर, नवरा आणि बॉयफ्रेंड का वेगळा असावा? म्हणजे हे आपण नावं दिली आहेत,
ह्या सगळ्या नात्यांना किंवा ह्या माणसांना, म्हणून आपण गल्लत करतोय ना. प्रेम प्रेमच आहे. बरोबर. आपण प्रेमात पडलो की समोरच्याला आपलंच म्हणतो. हा, हाच माझा नवरा होईल ह्याचं मी प्रेशर घेतलं तर मग गडबड आहे. बरोबर. ते घेतात ना सगळेजण. आता मी सगळ्यांच्या वतीने कसं बोलू. नाही, पण तू रिप्रेझेंट करते आज. बापरे, असं रिप्रेझेंट करते ना तू. असं मोठी लोक रिप्रेझेंट करतात कम्युनिटीला पूर्ण. असं. पण मग हे चुकतं ना कुठेतरी, की लग्न आधीच नाही केलं पाहिजे. हा बालिशपणा आहे ना, हा निब्बा निब्बी वाटतं का तुला? तू पण केलं होतं काय? मी खूप प्रॅक्टिकल आहे त्यामुळे. वा, प्रॅक्टिकल राहिलं पाहिजे मुलींनी. आपण असं कम्पेअर नाही करू शकणार, पण मी म्हटलं तसं की ह्या इतक्या निखळ आणि निरागस भावना असतात ना आपल्या मनातल्या, की कुठलाही माणूस वाहवत जातो. बरोबर. कुठल्याही भावनेला, म्हणजे फक्त प्रेमच असं नाही, सगळ्या भावनांना आपण वाहवत जातो ना. तसंच प्रेमाच्या बाबतीत आहे. त्यामुळे चूक बरोबर ह्यात न पडलेलं उत्तम. पण मी माझ्यासाठी काय चांगलं आहे ह्याचा विचार करायला पाहिजे, असं मी प्रत्येकाला म्हणते, की प्रत्येकानेच माझ्यासाठी काय योग्य आहे, माझ्यासाठी काय चांगलं आहे, मी किती वाहवत जायचं ह्याचा विचार करायला हवा. बरोबर. कारण की जर आपण कुणाला तरी लग्न आधीच जर बायको किंवा नवरा समजलं आणि तो तसं नाही झालं, तर त्यांनी खूप जास्त आपण एक तर एक्सपेक्टेशन भरपूर ठेवल्या, ते तसं टर्न आउट नाही झालं तर खूप प्रेशर येणार, मग ते पुन्हा सगळं फेस करावं लागणार. त्यापेक्षा प्रॅक्टिकल राहिलेलं कधी पण बरं ना. म्हणजे जिथे गरज आहे तिथे प्रॅक्टिकल असावं, जिथे गरज आहे तिथे सेन्सिटिव्ह असावं. आणि मला कायमच असं वाटतं, माझ्यासाठी माझ्या आयुष्याचं ब्रीद आहे वन डे ॲट अ टाइम. बरं, वन डे ॲट अ टाइम. मी खूप पुढचा विचार करून मी खूप प्लॅनिंग केलं तर त्रासच होतो. आणि ते फक्त रिलेशनशिप्सच्या बाबतीत नाही, सगळ्याच्याच बाबतीत आहे. त्यामुळे आज आपल्याला काय मिळालंय, माझ्याकडे आज काय काय आहे, 100% बी ग्रेटफुल फॉर व्हॉट आय हॅव, बी ग्रेटफुल फॉर व्हॉट यू हॅव. आणि आज माझ्याकडे जे आहे त्याचं मी काय करू शकते ह्याचा मी आज विचार करून आज जगण्याचा प्रयत्न करावा. सो म्हणजे बॉयफ्रेंड मल्टिपल होऊ शकतात, नवरा एकच ठीक आहे. बरोबर ना. म्हणजे पुन्हा माझ्यासाठी बॉयफ्रेंड आणि नवरा वेगळा का असावा? तेच होईल ना परत, काय की तो जर आधीच नवरा समजला लोकांनी. पण का आपण टॅग्स का देतोय? मी प्रेमात पडली, एवढं सोपं का नाही ठेवताय? कसलं भारी बोलते तू. हे प्रत्येकाला का समजत नाही. आपण टॅग्स का देतोय, आणि हे टॅग्स ना आता बॉयफ्रेंड पर्यंत नाही राहिलेले. आता तू ऐकलंय की सिच्युएशनशिप आली आहे. बापरे, हे जे सॉरी, नो ऑफेन्स, मी नाही शिवाय देतो नाही, मला माझा प्रॉब्लेम आहे की या जेनझीतल्या नवीन संकल्पना मला कळतच नाहीत. हा, म्हणजे तू बॉयफ्रेंडलाच नावं ठेवते की हे का नवरा आणि बॉयफ्रेंड वेगळं करायचं. आता सिच्युएशनशिप आली आहे, आता बेंचिंग आली आहे, अजून काय आलंय? बेंचिंग, मला बेंचिंग, हुकअप्स आले. क्रिकेटच्या संदर्भात माहिती, म्हणजे स्पोर्ट्सच्या संदर्भात ऐकलंय तू हे टर्म सिच्युएशनशिप? मी ऐकलंय खरं तर, पण मी म्हटलं तसं मला त्याचा अर्थ नाही माहिती. म्हणजे सिच्युएशन प्रमाणे, म्हणजे तुला आता वाटतंय तर मग मला पण आता वाटतंय तर आपण येऊ रिलेशनशिप मध्ये वगैरे, पण 2-3 दिवसांनी किंवा आठवड्यात नाही वाटलं की नको, आता सिच्युएशन वेगळी आहे तर मग नको. असं पण असतं? हो, जेनझीज सुरू आहे आता कल्चर, हुकअप्स आहेत आता. बरं, पुन्हा मी कशावर भाष्य करू इच्छित नाही. नाही भाष्य नाही, पण तुला ह्या सगळ्या मेंटॅलिटीवरती काय वाटतं? मला असं वाटतं आपण जितकं थिअरीमध्ये जातो ना भावनांच्या, तितकी माती होते. म्हणजे नाही, हे थोडंसं एलिबरेट कर प्लीज. जसं सिच्युएशनशिप वगैरे, आपण थिओरेटिकली विचार करतोय ना की आज मला तू आवडलास तर मी आता तुझ्याबरोबर रिलेशनशिप मध्ये, उद्या मला वाटलं की नाही मला तुझ्याबरोबर नाही राहायचंय तर मी नाही राहणार. अशा खूप संकल्पना निर्माण झाल्या आहेत असं मला वाटतं, आणि त्याला आपण त्या संकल्पनांची नावं, तो दर्जा देतोय. हे मला असं वाटतं ना थोडं पुढच्या पिढीसाठी जनरलच कन्फ्युजन वाढवणार आहे सगळं. आपण किती सोपं, म्हणजे आपल्या लहानपणी, माझ्या लहानपणी, मला माहिती नाही तुझं वय, आपलं म्हणणं तू कर, मला इन्क्लूड, मला खूप भारी वाटतं आतमधून, कॅमेरामध्ये रिॲक्ट नाही करत, सिरियस. तर आपण किती छान साध्या सोप्या फिल्म्स असायच्या, किंवा आपल्या आजूबाजूला आपण घरात जे पाहायचो ती किती साधी, निरागस, स्वच्छ नाती असायची. कॉम्प्लिकेशन्स नव्हती असं मी अजिबात म्हणणार नाही. त्याही काळात प्रत्येक नात्यात, प्रत्येक घरात काही ना काहीतरी कॉम्प्लिकेशन्स असायचीच, पण आपल्या डोक्यात इतकं कन्फ्युजन नव्हतं. बरोबर. म्हणजे माझ्यासाठी प्रेम हे काय म्हणूया, माझ्या अनुभवातनं झालेलं सेट डेफिनेशन आहे. त्याच्यात कन्फ्युजन नाहीये की अच्छा मी आता मला ह्या व्यक्तीतलं हे आवडलं म्हणून मी ह्याच्या प्रेमात पडले, पण आता जर मला पुढे नाही आवडलं तर मी काय करू, हा विचारच नाहीये.
आपण हेच पाहत आलोय की एखाद्या व्यक्तीच्या, आणि मी पुन्हा म्हणते की हे फक्त रिलेशनशिपच्या पर्स्पेक्टिव्हने नाही, आता आपले आई वडील सुद्धा, आपण त्याच्या अकंठ प्रेमात असतो, वेदर आपलं त्यांच्याशी 100% पटतंय किंवा नाही, किंवा मोठं झाल्यानंतर प्रत्येकाचे विचार डेव्हलप होतात, प्रत्येकाची मतं डेव्हलप होतात. त्यामुळे कितीही काहीही झालं तरी सुद्धा प्रेम तेवढंच आहे. बरोबर. तेच नात्याच्याही बाबतीत होतं ना, तसंच आपण करतो ना. एखादा, मान्य आहे की ती व्यक्ती नवीन आलेली असते आपल्या आयुष्यात, पण मी एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडले की जे काही आहे ते सगळं मी ऍक्सेप्ट करण्याचाच प्रयत्न करते. बरोबर. ह्याची गल्लत ह्याच्याबरोबर नको करायला की मग त्यांनी माझ्याशी तो कसाही वागला तरी मी ते समजून घ्यायचं का, असं नाही. ते आता तुम्हाला तुमच्या अनुभवानेच पारखावं लागणार आहे की खरंच ही व्यक्ती. ठेवा. ऑफकोर्स सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. म्हणजे मी हे नाही म्हणत आहे की पुन्हा मी म्हटलं तसं ह्या बाबतीत मी खूप ठाम आहे की माझं अख्ख्या आयुष्याची सूत्र मी एखाद्या व्यक्तीच्या हातात देते असं नाही. पण माझं प्रेम आहे तर मी त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी कुठपर्यंत जाऊ शकते. आणि हेच आपल्याला कळत न कळत घरातनं ही शिकवण येतेच ना आपल्याकडे. आपण आपल्या आई वडिलांना बघत, आजी आजोबांना बघत मोठे झालोय. मग हाच तर फरक आहे ना जेनझीज आणि मिलेनियल्स मध्ये, की आता आपण 90s किड आहे. बरोबर. आपले विचार आपण आजी आजोबांचे रिलेशनशिप, तसे मूवीज पाहत किंवा आई वडिलांचे रिलेशनशिप पाहत ते मोठे झाले. पण आत्ताची पिढी का मग हे सगळ्या गोष्टी आल्यात आणि कल्चर आपण एवढं वेस्टर्नाइज होतोय, हे कुठेतरी फिल्म्स, फक्त वेस्टर्नायझेशन किंवा फिल्म्सचा मुद्दा आहे असं मला वाटत नाही. इन जनरलच आता किती जण आहेत की जे त्यांच्या आजोळी जाऊन राहत आहेत किंवा त्यांना तो स्कोप मिळतोय. बरोबर. आज आपलं बालपण बऱ्यापैकी आजी आजोबांबरोबर आजोळी गेलं किंवा नातेवाईकांबरोबर गेलं. माझं म्हणणं आहे की आपण इतके सतत माणसांमध्ये वाढलोय, इतक्या वेगवेगळ्या सिच्युएशन्स आपण आपल्या आजूबाजूला बघत बघत वाढलोय की आपल्याला हे कोणाला सांगावं नाही लागलं. बरोबर. की नातं म्हणजे काय किंवा प्रेम म्हणजे काय किंवा अशा परिस्थितीत तुम्ही असलात तर काय करायचं हे कधी कोणाला आपल्याला शिकवायला नाही लागलं. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा झालाय. आपली पिढी नशीबवान का आहे तर आपण हे सगळं आपल्या डोळ्यादेखत पाहू शकलोय. आपल्या पुढच्या पिढ्यांना तसं ते एक्सपोजर नाही मिळालंय जे आपल्याला मिळालंय. त्यांना वेगळ्या पद्धतीचं एक्सपोजर मिळतंय. त्यांच्यासाठी सोशल मीडिया आहे, त्यांच्यासाठी काय फिल्म्स वेगळ्या पद्धतीच्या आहेत, ग्लोबल सिनेमा ओपन झालाय. वेगळ्या एक्सपोजरमुळे वेगळ्या संकल्पना मनात रुजतायत आणि त्यांनी थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. पण तेच कन्फ्युजन दूर करायचं किंवा त्यातले जे प्रॉब्लेम्स माझ्या नंतरच्या ज्या बॅचेस आहेत किंवा ज्या पिढी आहेत त्यांना मी पाहतोय की त्यांच्यात हे पाहतोय आम्ही सगळं आत्ता लाईव्ह की असं असं सुरू आहे. आणि जसं की बॉडी काउंट म्हणलं की आता फ्लेक्स वाटायला लागलाय. म्हणजे हे चर्चा होतात कॉलेजेसमध्ये की तुझा बॉडी काउंट काय आहे. तर मग हे आणि बॉडी काउंट म्हणजे हाऊ मेनी पीपल यू हॅव स्लेप्ट विथ, आणि ह्याचा फ्लेक्स व्हायला लागलाय. वाव, आय एम सॉरी, मला जेन्युइनली मला ह्याचा अर्थही माहिती नव्हता. मी आता तुला थांबून म्हणून विचारलं बॉडी. मग ह्यांना गाईड करण्यासाठी किंवा ह्यांना कोणी बोलतच नाही ना. आणि सगळे ऍडमायर तुम्हाला करतात, सगळे ऍक्टर ऍक्ट्रेसेसला वगैरे वगैरे. तर मग तुम्ही जेव्हा हे सांगाल ना किंवा तुम्ही, त्यांना कुठे नाही हे चुकीचं आहे बरोबर आहे, त्यातलं कोणी सांगायलाच उरलं नाहीये. मला असं वाटतं या सगळ्याची सुरुवात तुमच्या घरापासून होते. म्हणजे मला माहिती आहे इट इज अ व्हेरी डिफिकल्ट टाइम राईट नाव. कारण आई वडील खूप मेहनत घेऊन, खूप कष्ट घेऊन प्रयत्न करत आहेत की आपल्या मुलांसाठी आपल्याला जितकं चांगलं काय म्हणा शिक्षण असेल, अटमॉस्फिअर असेल, सोयी असतील, त्या सगळ्या देता याव्यात म्हणून सगळेच आई वडील धडपड करत आहेत. पण त्या सगळ्यात तू म्हणालास तसं ही प्रश्न मुलांना पडत नसतील का? असतीलच ना. पण मग हे मला कोणाला तरी विचारता आलं पाहिजे. ही सोय करणं गरजेचं आहे आणि ते त्या त्या घरातच होऊ शकतं. आणि तुला खरं सांगते, आहेत अशी लोक अनेक जे आमचं बोलणं ऐकतात, जे आमचं बोलणं मनावर घेतात किंवा ज्याच्यामुळे त्यांचे विचार बदलू शकतात. पण मला असं वाटतं की त्या सगळ्याची सुरुवात तुमच्या घरापासून व्हायला हवी. अपब्रिंगिंग. कारण मलाही प्रश्न पडले की माझ्या लहानपणी, नाही असं थोडी आहे, मलाही अनेक प्रश्न पडले. पण आज मला जर आई किंवा बाबांना विचारता येत नसेल तर आजी होती विचारायला. बरोबर. किंवा असे मित्रमैत्रिणी होते जे माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे होते आणि त्यांच्याशीही मी जाऊन बोलू शकत होते. आणि त्यांनीही मला खूप गाईड केलं, त्यांनीही खूप सांभाळून घेतलं. सो हे अटमॉस्फिअर मी आता माझ्या पुढच्या पिढीसाठी क्रिएट करण्याची जबाबदारी माझी, तशी ती प्रत्येकाची. पण मग हे कुठेतरी कल्चर आपण विसरत चाललोय आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत असं वाटतंय का तुला? म्हणजे कल्चर, आपलं कल्चर विसरतोय असं मला नाही वाटत. पण येस, आम्ही म्हटलं तसं की ह्या पिढीला आहे आता एवढं एक्सपोजर, त्याचं काय करणार?
ते तुम्ही काढून तर घेऊ शकत नाही आहोत. आपण आता आहोत 2024 मध्ये. हे सत्य आहे आपलं ना, हे आपण बदलू शकत नाही. त्यामुळे आता नाही मी माझ्या मुलांना या सगळ्यापासून लांब ठेवणार असं नाही करता येणार आहे. बरोबर. हे शाळेत पाठवलं, बाहेर गेले की त्यांना हे एक्सपोजर मिळणारच आहे. पण त्यातनं पडलेल्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतोय का, किंवा आपण त्यांना कुठल्याही पद्धतीने मदत करू शकतोय का, की त्यांच्या मनात हे कन्फ्युजन्स होणार नाहीत, किंवा ह्या ज्या गोष्टी पाहिल्या ऐकल्या जात आहेत त्याचा त्यांच्या मनावर परिणाम होणार नाही, ह्यासाठी आपण काही करू शकतो का, हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि मी मुद्दाम म्हणते कारण हे प्रत्येकालाच करावं लागणार आहे. आज एक व्यक्ती याची जबाबदारी घेऊन ट्रान्सफॉर्मेशन घडवू शकेल असं नाही. सो तुझ्या मते कंक्लूड करण्यासाठी हा पॉइंट, की प्रेम नक्की काय आहे? मग हे बेंचिंग आणि हे खरं प्रेम काय? बापरे, प्रेमाची व्याख्या वगैरे नाही देता येणार, पण तुझ्या मते सगळं तू तुझ्या मतेच सांगते ना त्याच्यामुळे. आणि मी अगदी डिस्क्लेमर देऊन सांगते की हे माझ्या पुरतं आणि माझ्या मते सांगते. नाही, उलट तू जेवढं राव बोलते ना तेवढं पब्लिकला नाही, मी का हे माझ्या मते म्हणते कारण हे माझा खूप ठाम विश्वास आहे की ह्या गोष्टी प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. आज माझ्यासाठी जे प्रेम असेल ते तुझ्यासाठी असेलच असं नाही. बरोबर. पण त्यामुळे ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे हे नवीन जे कल्चर आलंय आणि जे आपण पाहिलंय त्याच्यामध्ये तुझ्यामध्ये खरं प्रेम काय? मला असं वाटतं की माझं जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल किंवा त्याला मी जर प्रेम म्हणत असेल तर मी त्या प्रेमात हरवून न जाता त्या प्रेमासाठी काय करू शकते ह्याच्याने माझं प्रेम डिफाईन होतं. म्हणजे मला हे शब्दात नाही मांडता येणार कदाचित, कारण मी म्हटलं तसं याची व्याख्या नाही देता येणार. इंग्लिशमध्ये तर अजूनच नाही जमणार. म्हणजे मान्य आहे मी लिटरेचर स्टुडंट आहे, पण मला मराठीत जास्ती सोपं पडतं. काय एखाद्या व्यक्तीला ऍक्सेप्ट करणं आणि त्या ऍक्सेप्टन्सचा आनंद मिळणं म्हणजे प्रेम असं मला वाटतं. वा, ऍक्सेप्ट करणं आणि मग आनंद मिळणं. मग नाही, त्या ऍक्सेप्टन्सचा आनंद मिळणं. ऍक्सेप्टन्सचा आनंद म्हणजे मी जबाबदारी म्हणून ऍक्सेप्ट नाही करत आहे, माझं प्रेम म्हणून ऍक्सेप्ट करते. वा, एकाच वेळेस दोनदा प्रेम होतं? अरे बापरे, या खूप कॉम्प्लेक्स इमोशन्स आहेत आणि ऑलरेडी मी खूप बोलले आता, त्यामुळे मला असं वाटतं की आता मला अजून हे झेपेल असं नाहीये. पण तरी तुला असं जरा की प्रेम एकच होतं आणि एकाच टाइमला दोन जणांना होतं? आता हे इतक्या कॉम्प्लिकेटेड मी म्हटलं तसे इमोशन्स आहेत. काय नाही, सिम्पल मध्ये सांग. आपण आई आणि वडिलांवर एका वेळेला प्रेम करतो की? बरोबर. असं थोडी आहे की माझं आईवर आत्ता प्रेम आहे त्यामुळे माझ्या बाबांवर नाहीये, असं नाही होत ना. त्यामुळे जनरली स्पीकिंग अर्थातच एका वेळेला 2, 3, 4 माणसांवर आपण प्रेम करतच असतो, पण त्या प्रेमाची इंटेन्सिटी काय आहे हे ती व्यक्ती कोण आहे त्याच्यावर ठरतं. बरोबर. म्हणजे एका वेळेस 2 बॉयफ्रेंड नको ना? जमेल असू शकतं. प्रेम करणं जमेल का हा मुद्दा आहे. कसला प्रश्न विचारलाय, कसला प्रश्न? बॉयफ्रेंड असणं जमेल का हा मुद्दा नाहीये, त्या दोघांवरही एका वेळेला एकसारखं प्रेम करणं जमेल का? बरोबर, नाही जमणार. आणि ते इथिकली चुकीचं बनेल. एथिक्स वगैरे जाऊ दे, ते पुन्हा म्हटलं तसं वैयक्तिक आहे. पॉलिटिकली करेक्ट नाहीये. मी तुला खरंच सांगते, मी हे जे काही बोलते ते माझ्या अनुभवातनं बोलते. वा. असं नाहीये की मला मी कशाला घाबरतेय किंवा मला माझी मतं मांडायची नाहीयेत म्हणून मी. तू ऍडव्होकेट आहे त्याच्यामुळे तू एकदम तशाच बोलते त्या पद्धतीत. अजिबात कुठं तुला असं पकडूच नाही शकणार ते लोक. पण मी तुला तेच म्हणते की मी हा प्रयत्न केला तर मी गोत्यात अडकणार. बरोबर. तो मुद्दा नाहीये. गोत्यात अडकवायचं पण नाही, मी फक्त एवढंच म्हणते की माझी मतं माझ्यापुरतीच लागू आहेत, कारण प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, प्रत्येकाचं म्हणणं वेगळं आहे आणि प्रत्येकाला आयुष्याकडनं काय हवंय हे वेगळं. बरोबर. म्हणजे आपण कोणीच डिफाईन नाही करू शकत की काय चुकीचं काय बरोबर आहे. कसं हे बघ, बेसिक सोसायटली काही मॉरली राईट आणि रॉंग गोष्टी लिहिलेल्या आहेत. काय म्हणतात त्याला, पिनली म्हणजे लॉच्या भाषेत क्राईमच्या पर्स्पेक्टिव्हने योग्य आणि अयोग्य गोष्टी लिहिलेल्या आहेत, पण काही ज्या गोष्टी आहेत त्या खूप पर्सनल असतात असं मला वाटतं. बरोबर. इंडिव्हिज्युअली डिपेंड नसतं. कारण की ना, म्हणजे तू ओशोला ऐकले, ओशोंना वगैरे त्यांचं एक वाक्य आहे, म्हणजे मी पण नाही ऐकत असं, तुला काहीतरी वेगळं वाटेल पण ते नाही तसं नाही, मी नाही ऐकलं जेन्युइनली. ते रीलला आलं होतं की एक मधुमाशी, ठीक आहे, मधुमाशी एकाच फुलावरती नाही बसत, प्रत्येक फुलाचा वेगळा सुगंध आहे, प्रत्येक फुलाची एक वेगळी टेस्ट आहे, तर ती सगळं टेस्ट करते. ठीक आहे, तसं प्रेम आहे की आपल्याला एकावरती असं नाही कोणी डिफाईन केलं की एकावरतीच प्रेम होऊ शकतं किंवा एकावरतीच प्रेम करायला हवं. प्रेम आहे ते
ते प्रत्येकाची क्वालिटीज वेगळ्या असतात, ते कुणावरही होऊ शकतं बरोबर. असं. मी म्हटलं तसं आपण घरात आपल्या 10 माणसं असतील तर आपलं 10 जणांवर असतंच की प्रेम. ओके. कोणावर किती कमी जास्ती हाच फक्त मुद्दा आहे ना. आपला घरचे प्रॉब्लेम सोडले काय तर? होतो, हा मी तेच म्हणते, आपला प्रॉब्लेम काय होतो, प्रेम म्हणलं की आपण फक्त रिलेशनशिप हाच विचार करतो बरोबर. आणि मग गोची होते. आता हे तत्व जर तसंच्या तसं कोणी पाळायचं ठरवलं तर मग त्यातनंच बेंचिंग, सिच्युएशनशिप वगैरे गोष्टी निघतात. पण त्या बरोबर. तत्वाचा मुद्दा काय आहे, ते काय सांगण्याचा प्रयत्न करतायत ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे ओशोनी बोलले ते फक्त रिलेशनशिपच्या बाबतीतलं आहे असं नाही. बरोबर. या खूप डीप गोष्टी आहेत, आपण खूप वरवरची चर्चा करतोय. खूप जडजड झालं ना. हो, जरा डोकंही जड झालंय आता माझं. पण ऑड आहे का नाही विषय, जरा असा गुगली होता ना तुझ्यासाठी. होता खरा, पण मी म्हटलं तसं तू कितीही गुगलीज टाकले तरी आउट मी होणार नाही. त्यामुळे कोहली सारखी आहे तू. सगळ्यांची क्रश. वा वा, माझी जास्त. तेवढ्यात कसं म्हणजे मी जेव्हा पण असं तुझं पोस्टर पाहतो ना तेव्हा मला खूप भारी वाटतं. सेकंड लावलेलं, अरे माझ्या ओळखीची आहे, तिच्यावर रील केली असं. तुला कसं वाटतं का जेव्हा तुझे असे पोस्टर्स वगैरे लागलेले असतात तेव्हा तुला कसं वाटतं जेव्हा तू ते पाहतेस? अर्थात छानच वाटतं. ही भावना खूपच काय म्हणूया, आजकालच्या काळातलं टर्म आहे ना, व्हॅलिडेशन. आपण जे काम करतोय त्याचा दाखला मिळतो ना, की आज एवढी सगळी लोक आपल्याला पाहू शकतायत, आपलं काम पाहू शकतायत, त्यांना ते आवडतंय, आपण काहीतरी बरं करतोय आयुष्यात, ह्याचं एक रिइन्फोर्समेंट बरं होतं ना, त्यामुळे. खूप भारी करते जे चाललं. पण हे कसं सुरू झालं, म्हणजे तुझं बॅकग्राऊंड वगैरे होतं का, खूप पैसे होते म्हणे तू या फील्ड मध्ये आली असं काहीतरी, म्हणजे असं असतं ना. हे काय गणित आहे नाही, असं लोकांना वाटतं की खूप पैसे असल्याशिवाय ह्या इंडस्ट्रीत जाता येत नाही किंवा खूप बॅकअप लागतो. म्हणजे असं दोन्ही नव्हतं, टू बी ऑनेस्ट. मी मुळात कथ्थक डान्सर आहे. मी म्हटलं तसं वयाच्या 7व्या वर्षापासून शिकायला सुरुवात केली. 12व्या वर्षापासून प्रोफेशनली परफॉर्म करत होते आमच्या स्ट्रूप बरोबर. म्हणजे मी ज्यांच्याकडे शिकले, माझ्या गुरु स्वर्गीय आशाताई जोगळेकर, त्यांच्याच स्ट्रूप बरोबर मी परफॉर्म करायला सुरुवात केली 12व्या वर्षापासून. सो मी खूप पहिल्यापासून खूप वर्ष झाली आता कथ्थक शिकतेय. मी शिकवत होते मध्ये आणि परफॉर्मही करत होते. मला आठवते मी 17 वर्षाची होते तेव्हा महेश कोठारे आमच्या एका कार्यक्रमाला गेस्ट म्हणून आले होते. आणि तेव्हा त्यांना आदिनाथ कोठारेला लॉन्च करण्यासाठी एक फिल्म बनवायची होती, ज्याच्या ऑडिशनसाठी इव्हेंच्युअली मला बोलावलं गेलं. आणि मी तेव्हा आधी नाहीच म्हणले होते, कारण मला माझ्या कधीच ध्यानीमनी नव्हतं की मला ऍक्टर व्हायचंय. हा, म्हणजे मी इतकी फोकस्ड होते कथ्थकवर. मी म्हटलं तसं मला इतर कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नाही मिळायचा. मला आठवत नाही मी लहानपणी खूप अशी संध्याकाळची खाली जाऊन खेळली आहे आणि आईला मला घरी घेऊन यायला लागले वगैरे, असं कधीच झालं नाही, कारण बहुतेक वेळेला माझा डान्स क्लासच असायचा. सो मी खूपच डान्समध्ये एनग्रॉस्ड होते. तर तेव्हा त्यांनी ऑडिशनसाठी बोलवलं आणि माझे वडील थिएटर बॅकग्राऊंडचे थोडेसे, म्हणजे ते त्यांच्या कॉलेजमध्ये असताना युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट डिरेक्टर आणि ऍक्टर म्हणून होते आणि त्यांनी बरीच नाटकं बसवली. खूप म्हणजे ते खूप ऍक्टिव्ह होते तेव्हा. तिकडून तुला हे सगळं? हा, तर त्यांनी माझ्याशी थोडंसं चर्चा केली की तुला काय वाटतंय, तुला का नको वाटतंय, तुला का नाही जायचंय, तुला ट्राय करायचंय का. कारण म्हटलं तर परफॉर्मिंग आर्ट्स तसे कनेक्टेडच असतात. म्हणजे आता कथ्थक शिकत होते तर त्याच्यातही अभिनयाचं अंग शिकतच होतो आम्ही. सो त्यांचं असं होतं की तुला करायचं असेल तर कर, तुला आवडलं तर तू कंटिन्यू करू शकतेस, नाही आवडलं तर ठीकच आहे, वन टाइम एक्सपिरियन्स. आणि हे सगळं ऑडिशनला जाण्यासाठी आधी मी म्हटलं ठीक आहे, तशी मी ऑडिशनमध्ये कुठे सिलेक्ट होणार आहे, मला काही असं बॅकग्राऊंड नाही आहे की मी थिएटर केलंय किंवा मी ऍक्टिंगचं काही ट्रेनिंग घेतलंय, काहीच नाही. म्हणजे ठीक आहे, आता एवढं त्यांनी बोलवलंय तर ऑडिशनला जायला नको असं नको करायला, जाऊया. 24 का 25 मुली होत्या आणि झाले ना मी सिलेक्ट. आणि मी खरंच सांगते, माझ्या ध्यानीमनीही नव्हतं की मला हे करायचं. ते झाल्यानंतर सुद्धा मला असं झालं की आपण ह्या सिनेमाची हिरोईन असणार आहोत. बरं, तेव्हा शिरल्यावरती एकतर वर्ष 17, त्यामुळे इंडस्ट्री कशी फंक्शन होते, माणसं कशी असतात, सेटवर जाऊन कसं वावरायचं असतं, काय मागायचं असतं, आपल्याला काय काय तिथे मिळतं, आपल्याला काय हे माहिती नव्हतं. हे झालं बाकीचं. कॅमेरासमोर उभं राहून काम कसं करायचं हे तरी कुठे माहिती होतं. मी खूप लहानपणी एका ह्याच्यासाठी मॉडेलिंग केलं होतं, औषधाच्या ब्रँडसाठी. पण अपार्ट फ्रॉम दॅट मी फोटोज आपले बेसिक घरी काढतात त्या कॅमेरावरचे फोटोज काढलेत. त्यामुळे कॅमेरा कसा फेस करायचा काहीच माहिती नव्हतं. पण माझ्या सुदैवाने मला पहिल्याच फिल्मला इतकी अप्रतिम टीम मिळाली की त्यांच्या हे लक्षात आलं की हे माझं पहिलं आहे
आणि मला काहीच माहिती नाहीये, काहीच एक्सपोजर नाहीये. तर त्यांनी मला इतकं सांभाळून घेतलं आणि इतक्या गोष्टी शिकवल्या. ती फिल्म केल्यानंतर मला असं जाणवलं की मला हे आवडतंय, पण हेच करिअर म्हणून करूया हे तेव्हाही फिक्स नव्हतं. पण म्हटलं ठीक आहे ना, आपण बघू काय काय घडतंय. शिक्षण सोडायचं नव्हतं, त्यामुळे ते झाल्यानंतर तुझं थॉट होता की घरच्यांचा होता की शिक्षण सोडता म्हणजे तू अभ्यासू होतीच, म्हणजे तुला ते अभ्यासूही होते. आणि मी म्हटलं तसं असं कधीच नव्हतं ना की मी हिरोईन बनना चाहती हूँ, की बाकी मला काही लीड मिळाल्यानंतर पण बापरे. आणि तेव्हा सुद्धा मी म्हटलं तसं मी त्यावेळेला आय थिंक माझ्या ग्रॅज्युएशनची तयारी करत होते कथ्थक मधल्या. सो कुठेच फोकस जाऊ द्यायचा नव्हता मला. तो सिनेमा केला, खूप छान अनुभव मिळाला. तो रिलीज होईल नाही होणार, कसा रिसीव्ह होईल, या कशाचा विचार नव्हता. आय केम बॅक टू माय लाईफ. मला पुन्हा कथ्थकचे माझे क्लासेस असायचे, मी ते करत होते. माझी 12वी व्हायची होती, मी 12वीचा अभ्यास केला आणि 12वीत पण बरे मार्क मिळाले. किती पडले तुला? 85%. मला 53 आहेत, म्हणजे त्याच्यामुळे तिकडे यायला लागलं. असं जाऊ दे, त्यात नको शिरायला. पण माझा मुद्दा आहे की म्हणजे मी असं ठरवलं नव्हतं त्यानंतर सुद्धा की ऍक्टरच व्हायचंय. सो डू यू बिलीव्ह, म्हणजे मी तुला सॉरी कट करतो, नाही पण डू यू बिलीव्ह की आयुष्यात जरी प्लॅन नसेल ना तरी पण काही गोष्टी ज्या असतात आपल्यासाठी ते वर्कआउट होतातच? आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ डेस्टिनी. व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ डेस्टिनी. म्हणजे अर्थात आय एम ऑल्सो अ स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ, काय म्हणतात त्याला, कर्म स्वतःचे आणि मॅनिफेस्टेशन. पण आय ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंगली बिलीव्ह इन डेस्टिनी. म्हणजे कसं बिलीव्ह करणं डेस्टिनी मध्ये, म्हणजे कसं? म्हणजे हेच की माझ्या हातात काय आहे, कष्ट करणं. माझ्या हातात काय आहे, पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन्स करणं. माझ्या हातात काय आहे, मोठी स्वप्न पाहणं आणि त्याच्यासाठी काम करणं. त्याच्यानंतर ते माझ्या नशिबात आहेच का हे मला नाही माहिती. पण म्हणून मी हाताश होऊन सोडून द्यायचं का? नाही. माझं ध्येय माझ्यासाठी मी ठरवलंय आणि मी त्यासाठी मला जितकं काम करायला लागेल तितकं कायम करत राहणार. पण मग ध्येय ठरवलं म्हणजे तू फायनल एम ठरवलंय का छोटे छोटे प्लॅन्स केलेत का कसं? की प्रत्येकाने आयुष्यात खूप प्लॅन्स केले होते कोरोना यायच्या आधी, की हे करूयात, तसं करू, मग हे झालं की 2 महिन्यांनी हे करू. कोरोना आल्याने सगळं थांबलं. ध्येय म्हणजे मटेरियल गोल नाही. मला आज इतकं मोठं ऍक्टर बनायचंय किंवा माझ्याकडे आज इतक्या प्रॉपर्टीज मला हव्यात, हे ध्येय नाही. माझं ध्येय चांगलं काम करत राहणं. माझ्या वाट्याला जे येतंय, मी पुन्हा म्हटलं तसं 1 डे ॲट अ टाइम हे प्रिन्सिपल मी कधीच विसरत नाही. माझ्या वाट्याला आज काय आलंय ते मी किती प्रामाणिकपणे करू शकते ते मी करण्याचा प्रयत्न करणार. सो म्हणजे आज पॉडकास्ट चाललंय तर पूर्ण फोकस तुझं इकडे असतं. देतेच आहे, डोकं जड व्हायला लागलं माझं चर्चा करून करून. ॲग्रेशननी बोलली. सो कर्म तुझ्यामध्ये काय, कर्म काय आहे? म्हणजे आता कर्मचा तो विषय काढला, काय असतात कर्म? आणि असं असतं का कर्म इज बीच, तर आपण एखाद्यासोबत चुकीचं केलं तर आपल्यासोबत पण चुकीचं होतं? हे जर इतकं सोपं असतं तर मला असं वाटतं सगळ्यांनाच कळलं असतं ना. पण ते तितकं सोपं नाहीये. बरोबर. मी आत्ता 5 मिनिटात केलेली कर्म आणि त्याच्या पुढच्या 5 मिनिटात मला त्याचं मिळालेलं फळ, असं लॉजिक नाही असू शकत. बरोबर. सो मी लहानपणापासून काय कर्म गोळा करते, मी काय करते, कशी वागते, या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असतो. आता काही जण पास्ट बर्थमध्ये बिलीव्ह करतात, काही जण पास्ट बर्थमध्ये बिलीव्ह करत नाहीत. पण मला असं वाटतं काहीतरी असेल. आता मी पाहिलं नाहीये त्यामुळे मी ठामपणे नाही सांगू शकत की मागचा जन्म नसतोच किंवा मागचा जन्म असतोच, या सगळ्यात मी नाही पडत. पण मला असं वाटतं की तुम्ही जे जगताय त्याचा सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट असतो. आणि तुम्ही म्हणजे फक्त आपण या शरीर काय म्हणूया, ह्या शरीरात आलोय म्हणून मी वैदेही परशुरामी असं नाहीच म्हणत आहे. प्रत्येकाचा काहीतरी, ती जी संकल्पना आहे सोलची, प्रत्येकाचं सोल असतं, त्याला नाव नसतं. सो ते मला असं वाटतं खूप लेयर्ड आहे, ते सगळं खूप डीप आहे. पण माझ्यासाठी कर्म, मला आत्ता हे आयुष्य मिळालंय तर मी ते सगळ्यात चांगलं कसं घालवू शकेन आणि इतरांना त्रास न देता. मला चांगलं आयुष्य घालवायचंय म्हणून मी बाकीच्यांची कोणाचीच पर्वा करणार नाही असं नाही. पण मला माझ्या संस्कारांमध्ये मला काय चांगले गुण शिकवलेत, बरं, मी ते वापरू शकते का? मी ते कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये वापरू शकते, कितीही छोट्या असतील. आणि मला असं वाटतं प्रत्येक छोटी गोष्ट ॲडअप होते. बरं, दुसरं एक मला असं वाटतं की कुठली तरी अपेक्षा ठेवून हे नाही करायचं, कारण ती पूर्ण होईलच याची गॅरंटी नसते. बरोबर. मी म्हटलं तसं माझ्या हातात काय आहे, माझं काम करत राहणं, माझ्या नशिबात काय आहे हे मला माहिती नाही. ते इव्हेंच्युअली जेव्हा घडायचं असेल, जसं घडायचं असेल तसंच घडणार आहे. ते एक वाक्य आहे ना, काय, वक्त से पहले और किस्मत से ज्यादा किसी को नहीं मिलता. यावर माझा खूप ठामपणे विश्वास आहे.
मला लाख वाटत होतं 18व्या वर्षी माझ्या हातात गाडी हवी वगैरे, पण असं नसतं ना. बरोबर. मी त्याच्यासाठी काही मेहनत घेतेय का, मी त्याच्यासाठी काही करतेय का? पण मग कर्म करून पण कधी कधी यश नाही मिळत, किंवा ते प्रत्येकाला वाटतं की मी सगळं केलं होतं की मग नाही तरी पण नाही आलं, मग आता काय. मी म्हणूनच असे छोटे छोटे मुद्दे म्हणले, सोल, पास्ट, बर्थ. आता प्रत्येकाचा ह्यात विश्वास असेल असं नाही. काही जणांना या पळवाटा सुद्धा वाटतात, आणि मी अनेक माझ्या फ्रेंड्सशी डिस्कस करताना हे झालेत, ह्या चर्चा झालेत की हां तुला आत्ता काय ह्या गोष्टीचं उत्तर सापडत नाहीये म्हणून तू म्हणते की पास्ट बर्थचं असेल वगैरे. तर मला असं ठीक आहे, म्हणजे टू इच इज ओन, प्रत्येकाचा विचार असतो, पण माझा या काही गोष्टींमध्ये विश्वास आहे. मला असं वाटतं की त्या सोलची जर्नी असते, ओके, ती मला आत्ता या जन्मातली दिसतीये फक्त, आणि म्हणून मी सगळं ह्या जन्मात कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न म्हणजे जे काय होणार ते ह्या जन्मात जे काय असेल ते मग ते आपल्याला दिसतंय, हम्म, आणि आपल्याला असं वाटतं की जे काय होणार आहे ते याच जन्मात आहे. बरोबर. आपल्याला काय माहिती. म्हणून मग पास्ट कर्म पण असू शकतो. असू शकतो, पुढचा जन्मही असू शकतो. डू यू बिलीव्ह? मी तेच म्हणते, मला जे दिसत नाहीये त्याच्यात मी कसं काय विश्वास ठेवू, पण असू शकतो. मी असं नाही म्हणणार की हे नाहीच आहे, बरोबर. असू शकतं. काही प्रश्नांची आपल्याला उत्तरं सापडत नाही, खूप फ्रस्ट्रेटिंग वाटतं. असतील काही गोष्टी ज्या आपल्याला माहिती नाहीयेत. बरोबर. मग मॅनिफेस्टेशन वगैरे हे मॅजिक आहे, हे So- तू बिलीव्ह करते? हो. हे तू मॅनिफेस्ट केलं होतं सगळं, की हे तुझं आयुष्य, हे बॉलिवूड, नाही, मी पुन्हा तेच म्हणते, आपण मॅनिफेस्टेशन, गोल्स हे सगळं खूप मटेरियली विचार करतो. बरोबर. की आज मला ऍक्टर बनायचंय, आज मला ही गाडी हवी आहे. हे गोल्स असावेत, म्हणजे ही स्वप्न ही असावीत फॉर शुअर, पण माझ्यासाठी हे गोल्स नव्हते. माझ्यासाठी हा गोल होता कदाचित की माझ्या आयुष्याच्या या टप्प्यात मला फायनान्शियली, इमोशनली, फिजिकली इंडिपेंडंट असायचंय. बरं, पण हे मॅनिफेस्ट कसं करणार? कसं केलं जातं हे मॅनिफेस्ट? स्वतः अगेन इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ तुम्ही काय कर्म करताय, तुम्ही काय विचार करताय, तुम्ही इतरांसाठी काय विचार करताय, ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण आहे मॅनिफेस्टेशन, असं मला वाटतं. आपण जनरली मॅनिफेस्टेशन डिरेक्टली रिलेट करतो की मला एक 10 वर्षांनी ही गाडी हवी आहे, हे मी मॅनिफेस्ट करत राहणार, ह्याचा मी विचार करत राहणार, हेही मॅनिफेस्टेशनच आहे. पण मी म्हटलं तसं माझ्या दृष्टीने मॅनिफेस्टेशन, माझ्यासाठी मी केलेलं गोष्टींचं मॅनिफेस्टेशन हे जास्ती नॉन मटेरियल आहे. बरं. आणि मला मिळत गेल्या आहेत गोष्टी सुदैवाने, टचवूड, आणि मटेरियली सुद्धा. आता हे पुन्हा हे कितपत बोलण्यासारखं आहे लोकांना हे माहिती असावं नाही, पण मी नेहमीच म्हणते, मी ग्रॅटिट्यूड जर्नल लिहिते रोज. काय सांगतेस? रोज दिवसाच्या सुरुवातीला किंवा काय असतं नक्की? म्हणजे बेसिकली एक पुस्तक आहे रॉन्डा बर्न्सचं, द सिक्रेटचा पुढचा भाग, मॅजिक म्हणून, ज्याच्यात ह्या थिअरीज दिल्यात. सो ह्या माझ्या काहीच थिअरीज नाही आहेत, पण त्याच्यात असं दिलंय की आपण इतक्या पटकन नेगेटिव्हिटीचा विचार करतो, किंवा इतकी पटकन नेगेटिव्हिटी आपण ऑब्झर्व करतो, तितकीच पटकन जर आपण पॉझिटिव्हिटी ऑब्झर्व केली तर आपलं आयुष्य खूप बदलू शकेल. आणि हे मी स्वतः अनुभवलंय, आणि कोविडच्याच काळात अनुभवलंय. त्याच्यात त्यांनी एक बेसिक सूत्र दिलंय, आज दिवसाच्या सुरुवातीला किंवा दिवसाच्या शेवटी, जसं तुम्हाला हवं तसं, 10 गोष्टी अशा काय आहेत की ज्याच्यासाठी मी ग्रेटफुल आहे, हे लिहून काढायचं. असं जर आपण रोज करत असलो तर इमॅजिन आपल्याकडे किती गोष्टी आहेत टू बी ग्रेटफुल फॉर, आणि आपण ज्याच्याकडे लक्ष देत नाही. पण तुझ्या त्या लिस्टमध्ये सेम गोष्टी असतात की प्रत्येक काही रोज रिपीट दिवशी होतात, काही रिपीट होतात. आता आज दिवसभरात काय घडलंय त्याच्यावरनं मला काय 10 गोष्टी सुचतायत त्या मी लिहून काढते. सो काही वेळेला एखाद दुसरी गोष्ट ओव्हरलॅपही होऊच शकते. त्याचा काय इम्पॅक्ट झाला तुझ्या आयुष्यावर? तुमचं ब्रेन रिवायर होतं. तुम्ही निगेटिव्ह विचार नाही फार करत, तुम्ही कुरकुर नाही करत. आज माझ्याकडे हे नाही, आज माझ्याकडे ते नाही, आज मला हे हवं होतं, मला हे मिळालंच नाही, ह्याचा विचार येण्यापेक्षा बाप रे माझ्याकडे केवढं काही काही आहे, आणि ह्याच्यासाठी मी खरंच एम आय वर्थ इट, असाही विचार येतो की मी केवढंसं काम करते. किंवा आपण, माझ्यासारखी व्यक्ती, मी खूप इच्छा असेल माझी खूप लाईव्ह इम्पॅक्ट करायचा आणि मोठ्या स्केलवर काहीतरी करायचा, कदाचित माझ्या हातनं ते होत नसेल, पण तरी सुद्धा मला त्याच्या रिटर्नमध्ये किती काय काय मिळतंय. बरोबर. आज आय एम प्रिव्हिलेज्ड इनफ टू कम हिअर अँड सिट इन फ्रंट ऑफ यू आणि टॉक अबाउट दीज थिंग्स. सगळ्यांना थोडी मिळतो हे प्रिव्हिलेज. बरोबर. सो तुझ्या जनरल बुक मध्ये जाणार आहे ऑड इंजिनियर सोबतचं पॉडकास्ट वगैरे? मला हे सगळं ह्या क्षणी सुचलं बोलायला, ह्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड असणार आहे. बापरे, तू फार असं भारी बोलते हे सगळे विषय वगैरे, म्हणजे भारी वाटतं मला, असं ऐकत राहावं असं वाटतंय. वा, माझा कसा दुखायला लागणार आहे थोड्या वेळाने, पण ठीक आहे. मला असं वाटतं मीच गुगल्या टाकते. हा, ते पण होते बरं का, म्हणजे मला ठरवलंय
गुगले टाकते तू, त्याच्यामुळे मला कशी बॅटिंग करायची किंवा कुठला बॉल टाकू ते समजत नाही. पण मॅनिफेस्टेशन झालं तर एक म्हणजे असं मला वाटतं की तुझं जे एक्झाम्पल आहे म्हणजे एक संगमनेर पासून ते इथपर्यंत बॉलिवूड पर्यंत हे प्रत्येकाने जर स्वप्न पाहिलं तर ते होऊ शकतं. प्रत्येक मुलीने जर असं स्वप्न पाहिलं की मला हिरोईन व्हायचंय तर हे पॉसिबल आहे. आत्ता मी इतक्या वेळात जे जे काही बोलले ना त्या सगळ्याचा रिकॉल करण्याची गरज आहे आपल्याला. ओके. एक तर मला कधीच हिरोईन व्हायचं नव्हतं, हे माझ्याबरोबर घडत गेलं आणि त्या ज्या गोष्टी माझ्या वाट्याला आल्या त्या मी प्रामाणिकपणे करत गेले. स्वप्न असावीत, स्वप्न पाहावीत, पण त्यात वाहवत जाऊ नये. बर, म्हणजे परत रिलेशनशिप सारखं कुठल्याच गोष्टीत वाहवत नाही जाऊ. हा म्हणजे त्या गोष्टीची पॅशन आणि वेड आणि ओढ असावं, पण त्याची रियालिटी सुटू नये कुठल्याच गोष्टीची. म्हणजे जसे युपीएससीचे एमपीएससीचे स्टुडंट प्रिपेअर करतात आणि त्यात पूर्ण 5-6 वर्ष जातात नंतर काय मिळत नाही, ते पुन्हा तो फेज येतो की आता काय करायचं. हे बघ, प्रत्येकासाठी काय म्हणतात, प्रत्येकाची जर्नी मी म्हटलं तसं वेगळीच असते. त्यामुळे मला कदाचित 4 वर्ष कष्ट घ्यायला लागतील, इतर कुठल्या तरी व्यक्तीला कदाचित 6 वर्ष घ्यायला लागतील, इतर कोणाला तरी कदाचित 1 वर्ष घ्यायला लागेल. बरोबर. सो माझ्या आयुष्याचा रियालिटी चेक मलाच मिळू शकतो. आज मला हा अनुभव आला म्हणून दुसऱ्या व्यक्तीला तसाच अनुभव येईल असं नाहीये ना. बरोबर. पण हिरोईन होणं सोपं आहे? कुठलीच गोष्ट सोपं नाही असं मला वाटतं. नथिंग कम्स इझी. तुम्हाला कष्ट सगळीकडे घ्यावे लागतात. त्या प्रत्येक गोष्टीचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस असतात जे तुम्हाला तिथे पोचेपर्यंत कळत नाहीत. हिरोईन होण्यासाठी काय करावं? म्हणजे मिडल क्लास मुळात मला असं वाटतं ना की हेच आपले गोल्सच चुकतात. मग त्यांनी कारण की स्वप्न पाहिलं की मला ऍक्टर व्हायचं, पण माहित नाही कसं व्हायचं. पण मग तेच आहे ना, जर मला ऍक्टर व्हायचं असेल तर मी ऍक्टर म्हणून मी स्वतःला किती छान तयार करू शकते ह्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्याकडे गल्लत काय होते, मला हिरोईन व्हायचंय म्हणजे मला त्या पोस्टरवर दिसायचंय हे स्वप्न होऊन जातं. बरोबर. पण त्या पोस्टरवर पोहोचण्यासाठीचा जो प्रवास आहे त्याच्यात काय काय करायला लागतं ह्याच्याकडे आपण लक्ष नाही देत. बरोबर. त्यामुळे ते लक्ष प्रवासाकडे असावं. तुमचं ध्येय तुमच्या वाट्याला जे असणार आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. सो प्रोसेस ओरिएंटेड असावं. प्रोसेस ओरिएंटेड म्हणण्यापेक्षा मला आता साधी गोष्ट आहे, मला समजा इथून बँड्राहून उठून दादरला जायचं असेल, माझं ध्येय दादर आहे, तर मी फक्त दादर म्हणत राहिले किंवा दादरचा विचार करत राहिले तर पोहोचणार आहे का? मला इथून बाहेर पडायला लागेल. माझी गाडी असेल तर गाडीत बसून ड्राईव्ह करत जायला लागेल, नसेल तर मला कॅब बुक करायला लागेल, कॅब बुक करून जायला लागेल. त्याचीही सोय नसेल तर मग मला कदाचित BST बस किंवा लोकल ट्रेन स्टेशनपर्यंत जाऊन ट्रेन पकडून पुढे जायला लागेल. प्रवास आहे ना, आणि प्रत्येकाचा वेगळा असतो. बरोबर. म्हणजे जे तुझं पोस्टर पाहून जे इन्स्पायर होतात की मला ह्या पोस्टरवरती यायचं आहे, मग ती तुझी जर्नी पाहतात की तिने काय काय केलं. मग हे असं नाही केलं पाहिजे, म्हणजे असं कॉपी नाही केलं पाहिजे. तुम्ही नाही करू शकत कॉपी ना. आज माझ्या सिच्युएशन मध्ये दुसरं कोणीच नसणार आहे ना. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असणार आहे. त्यामुळे मला ऍक्टर व्हायचंय हे ध्येय असावं. आणि मला जर ऍक्टर व्हायचं असेल तर मग मी त्याच्यासाठी माझ्या स्वतःवर काय मेहनत घ्यायला हवी, किंवा मी काय करायला पाहिजे, एक्सपोजर काय पाहिजे, त्याचा काय अभ्यास करायला पाहिजे. आणि प्रत्येकाला वेगळ्या गोष्टींचं काय म्हणूया ची ऍक्सेसिबिलिटी असते. आता प्रत्येकच जण NSD ला जाऊन शिकून येऊ शकतो का? नाही. काही जण लोकल थिएटर ग्रुप्स जॉईन करतात. मला जर अभिनय शिकायचा असेल आणि ते एक्सपोजर हवं असेल तर त्याच्यासाठी मला काय जमणार आहे आणि ते मी किती प्रामाणिकपणे करायला तयार आहे ह्याचा विचार करा. तू इंडस्ट्रीमध्ये काम करते, म्हणजे मराठी असेल, बॉलिवूडचे असेल, कुठं जास्त गॉसिप केलं जातं? मला असं वाटतं गॉसिप हा मला पण सांग ना, कुणाचं तरी असं हे हिरोईन त्याला एंगेज आहे बाबा ते रिलेशनशिप, म्हणजे असं तुला खरं सांगू तुला माझ्या आतापर्यंतच्या बोलण्याकडे पाहून असं वाटलं नाही मला नाही सांगणार नाहीचा मुद्दा नाही की मला माहितीही नसेल. नाही, माहिती असतं असं काय. मी इतकं माझ्या कामात खरंच गुंतलेली असते आणि हे मी बोलायचं म्हणून नाही बोलत आहे. बरं, मला अजिबातच काहीच माहिती नाही, मला जगाशी माझा काही संबंध नाही असं मी म्हणत नाहीये. पण मला असं वाटतं की ह्युमन नेचर आहे ना, थोडंसं गॉसिप होतच आपल्या घरामध्ये. जास्त होतं तेच मी तुला म्हणते की कमी जास्त असं नसतं ना. सगळीकडे माणसं आहेत म्हटल्यावर माणसं तितक्या वृत्ती वेगवेगळ्या. तुला कोण असं कुणाला तुला कुठली हिरोईन नाही आवडत? नाही आवडत? अरे बाबा, नाही एवढी नाही खास, असं काहीच नाही. तिच्यापेक्षा मी भारी आहे असं वाटलं. हे आत्ता हे जे वाक्य हा म्हणलंय की तिच्यापेक्षा मी भारी आहे, हे जर मला माझ्या या जन्मात एकदा जरी वाटलं ना कोणाही बाबतीत,
बास मी काम सोडून देईन त्या क्षणी. का म्हणजे तूच मला भारी कधीच असं तुला नाही माहितीये? वाटत. नाही. वा केवढं डीप उत्तर आहे की मीच भारी आहे. हे खूप डीप उत्तर दिले. असं हे त्यांनी ऍटिट्यूड त्याच्या पाहिजे. आकलन शक्तीप्रमाणे त्याचं म्हणजे- इंटरप्रिटेशन केलंय. मला फक्त एवढंच म्हणायचं की मला कधीच असं वाटलं नाही की मी हिच्यापेक्षा खूप भारी आहे. मला कारण की कधीच तू नाही भारी वाटत. आहे. असं ते असतं ना आय एम द बेस्ट असं म्हणतो ना रोनाल्डो आता की थोडंसं मला कन्फ्युजन होतंय पण ठीक आहे जाऊ दे. वा पण ही मेंटॅलिटी चांगली. म्हणजे लोकांचा विचार करण्यापेक्षा आपणच भारी असं विचार करायचा. आणि जेव्हा तुला असं वाटेल की सपशेल चुकीचं. पण मग इंडस्ट्रीमध्ये तुला काय येतात प्रॉब्लेम फेस करावे लागतात? प्रॉब्लेम काय येतात ऍक्टरला आत्ताच्या घडीला? बापरे, एकतर मी प्रॉब्लेम म्हणून पाहणार नाही त्या सगळ्याकडे. पण मला असं वाटतं प्रत्येकच प्रोफेशनचे काही काय म्हणे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस सांग ना. सगळ्यांना ऍडव्हान्टेजेस माहिती आहेत. डिसएडव्हान्टेजेस असं पण नाही. पण मला असं वाटतं की बाहेरून ना हे सगळं खूप सोपं दिसतं. असं वाटतं की काहीच कष्ट घ्यायला लागत नाही. ऍक्टिंग असं नाहीये. एवढं मात्र मला नक्की सांगायचंय की फिजिकली इमोशनली खूप कष्टाचं काम आहे. खूप टाइम कन्झ्युमिंग काम आहे. मला असं वाटतं की वर्किंग आवर्स सुद्धा खूप हेक्टिक असतात. आम्ही आणि प्रत्येक जण आपलं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्हाला फिजिकली इमोशनली खूप जास्ती झोकून द्यायला लागतं ते काम करताना. त्यामुळे डिसएडव्हान्टेज नाही म्हणणार मी, पण खूप कष्टाचं काम आहे हे मी 100% सांगू शकते. पॉलिटिक्स चालतात? कुठे नसतं पॉलिटिक्स. मग तू कसं टॅकल करते? मी माझ्या कामाकडे लक्ष ठेवते. माझा पहिल्यापासूनच अजेंडा खूप क्लिअर आहे की मी इथे चांगलं काम करायला आले. माझ्या कामासाठी लोकांनी मला ओळखावं हा माझा प्रयत्न आहे आणि माझा फुल फोकस फक्त तेवढ्यावर आहे. अशी कुठली मुवमेंट होती की जिथे तुला फार रडू आलतं आयुष्यात? खूप रडली होतीस तेव्हा तो मुवमेंट एकदम? मी खूप रडते रे. मी म्हटलं ना मी खूप सेन्सिटिव्ह आहे. माझ्या खूप पटकन पण असं पॉलिटिक्स काहीतरी झालं होतं आणि तेव्हा मी खूप नशीबवान राहिले खरं सांगते तुला. मला जे सगळे म्हणतात की मी इतक्या ऑडिशन्स दिले आहेत, मला एवढा स्ट्रगल करायला लागलाय, मी पुन्हा एकदा आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल फॉर दिस. पण मला एकातनं एक काम मिळत गेलंय. त्यामुळे असं कधीच झालं नाही की मला तशी धडपड करावी लागली किंवा वाट बघावी लागते. कारण मला चांगलं काम करायचंय. म्हणजे येईल ते प्रत्येक काम निवडण्याची माझी पहिल्यापासूनच वृत्ती नव्हती. मला जे करायचंय त्यातनं मला 100% आनंद आणि समाधान मिळाला पाहिजे असंच काम करायचंय. त्यामुळे कदाचित 2 प्रोजेक्ट्स मधले काय म्हणूया टाइम गॅप काही वेळेला जास्ती असते. मला अनेक लोक विचारतात की अगं तू दिसलीच नाहीयेस, तुझी शेवटची फिल्म त्याच्यानंतर तू दिसलीच नव्हतीस वगैरे. पण त्याचं कारण एकमेव एवढंच आहे की मला रुचेल, आवडेल, मला त्यातनं काहीतरी मिळेल आणि आनंद. तू खूप सिलेक्टिव्ह आहे म्हणजे फिल्मच्या बाबतीत मी पाहिलं. म्हणजे एकदम भरपूर जे तुला आवडतात तेच हे करते. आणि माझ्या सुदैवाने माझ्याकडे खूप चांगले चांगले सिनेमे आणि स्क्रिप्ट आल्या आणि मी ते करत गेले. जसं आत्ताची आमची फिल्म आहे 1, 2, 3, 4. खूप वेगळा विषय, वेगळा दिग्दर्शक, वेगळी टीम, वेगळा सहकलाकार. मी येणारच होत त्याच्यावर. सॉरी मीच घेऊन आले. पण मला आता बोलता बोलता सुचलं की मी खरंच खूप नशीबवान आहे की माझं आधीचं काम पाहून प्रत्येक वेळेला माझ्याकडे नवं काम आलंय. बरोबर. त्यामुळे तसं मला पॉलिटिक्स आणि ह्याला फारसं फेस करावं नाही लागलं. आणि हिंदीतलं पण काम माझ्याकडे माझं आधीचं काम पाहूनच आलंय. त्यामुळे असं नाही झालं की मला शेकडो ठिकाणी जाऊन ऑडिशन्स दिले आहेत मी. अर्थातच खूप ऑडिशन्स दिले आहेत आणि बऱ्यापैकी त्यातल्या वर्कआउट होतही नाहीत. पण त्याच्यावरती माझं काम अवलंबून राहिलं नाही सुदैवाने. मी म्हटलं तसं आधीच्या कामावरनं मला पुढचं काम मिळत गेलं आणि हाही सिनेमा तसाच माझ्याकडे आला आणि खूप स्पेशल सिनेमा आहे. कारण या सिनेमाची प्रोसेस सुद्धा खूप वेगळी ठरली. खतरनाक विषय म्हणजे असं कधी कोणी ऐकला पण नाही येतो की असं पण काहीतरी होऊ शकतं. म्हणजे मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकलं होतं आणि मलाही असं झालं होतं की बापरे. पण खूप मज्जा आली. मी त्याच्यावरतीच येणार होतो. आता जेव्हा कुठलाही मूवी किंवा माझा एखादा व्हिडिओ असेल किंवा जर मी तो अपलोड केला आणि तो चालला नाही तर खूप डिप्रेशन येतं किंवा डिप्रेशन नाही पण लो फील होतं किंवा तसं त्या ह्याला तू कसं टॅकल करते किंवा तुझा माइंडसेट काय असतं त्यावेळेस? मला असं वाटतं ना की माझ्या मनात ज्या काही गोष्टी रुजवल्या गेल्या त्या सगळ्याचा मला खूप फायदा होतो. त्यातली एक माझा नशिबावरती खूप दांडगा विश्वास आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने माझं कर्तव्य कुठे संपतं? चांगलं काम करण्यापर्यंत. बरोबर.
चांगलं काम करणं, ते चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत डिलिव्हर होणं, इथपर्यंत माझ्या हातात आहे. त्यापुढे मायबाप, रसिक, प्रेक्षक, त्यांना काय आवडतंय, काय नाही आवडतंय, हे संपूर्णपणे त्यांच्या हातात आहे. आपली इच्छा कायम हीच असते की आपण जे काम करतोय ते लोकांना आवडावं. त्यामुळे अर्थातच त्या इच्छेनेच आम्ही सिनेमे करतो. आम्ही सगळेच, म्हणजे फॉर दॅट मॅटर आपण सगळेच आपलं जे काम करतो ते त्याच इच्छेने करतो की लोकांना ते आवडावं. त्यामुळे आपण आपल्या परीने बेस्ट क्वालिटी काम देण्याचा प्रयत्न आपण आपलं काम करायचं, बाकी सोडून द्यायचं. पण मग तेच असतं ना आयुष्यात. गप्पा मारतो पण खूप वेळ झाला, म्हणजे 1-1.5 तास झालाय. कसं वाटतंय तुला? थोडंसं जड पण खूप भारी. जड झालंय पण ठीक आहे. पण ते सगळं ते ठीक आहे. तू मला म्हणली होतीस की तुम्हाला ते मॅजिकल वर्ड सांगणार, काहीतरी विषय त्याच्यावरून चालू झाला होता आपला. हो, ते राहूनच गेलं ना. बडबड करता करता. सांगते ना मी तुला. ते ठीक ठीक. मी तुला ना प्रश्न विचारतो, रॅपिड, पटकन उत्तर द्यायचे ना. बरे बापरे. बर. मुंबई की संगमनेर? मुंबई. तुला वाटलं मी पुणे विचार? हो. नाही, मी ऑड आहे. वडापाव की मिसळ? वडापाव. कुठला? कीर्ती कॉलेजच्या बाहेरचा. मी मुंबईकर आहे बरं का तशी. हो, आता मगाशी मुंबईला नावं ठेवली तिने. माझा जन्म आणि माझं अख्खं आयुष्य मुंबईत गेलंय. माझं पहिलं प्रेम आहे मुंबई. मटन नाही भेटत मुंबईत पण. तू सांगितलं. नाटक की फिल्म? फिल्म. कथ्थकच्या, मला एक ह्याच्या पलीकडे जाऊन, कथ्थकच्या सगळ्याच मुली भारी का असतात? असं दिसायला खूप भारी असतात कथ्थकला जे जाणाऱ्या सगळ्या मुली. हे राहिलं होतं मगाशी माझं, ते एक असं पर्सनल क्वेश्चन होतं. कथ्थक करणं सगळ्या मुली भारी असतात असं एक ऑब्झर्वेशन आहे माझ्या पण चांगल्या. खरंच या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यातलं ग्लो येतो का कथ्थक करून? हा, मी तेच म्हणणार होते. तुमच्यातलं सौंदर्य कुठल्याही शास्त्रीय नृत्य प्रकाराने जास्ती खुलून बाहेर येतं. तुझं कथ्थक तर खूप हे झालेलं, तर तू शिकलीस वगैरे वगैरे, तुझ्या खूप ओळखी असतील. तर फक्त मी पण तुझ्या ओळखीचं एवढं लक्षात राहतो, बाकी काय नाही. बर, लक्षात ठेवीन. मोदी की गांधी? मोदी की गांधी? आडनाव म्हणून? हा, कसे घे, तुला काय मी आपलं आडनावच विचारलं. मला असं वाटतं आडनाव म्हणून गांधी चालेल. वा. फेवरेट ऍक्टर? एक रणवीर सिंग आणि दुसरा मी. बापरे, खूप कठीण प्रश्न आहे. म्हणूनच विचारलं, मला माहिती खूप अवघड आहे. तू मला त्याला वाईट नको वाटव म्हणून त्याचं नाव घेऊ शकते बरं का, मी सांगतोय. मला खरंच माझी इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे मनापासून, की हा जो कॉन्फिडन्स आहे तो 5% जरी माझ्यात आला ना तरी मी कुठच्या कुठे पोचेन. देशील का रे? मिळतो का असा कॉन्फिडन्स कुठे? आपण अजून हँगआउट केलं तर होऊन जाईल तुला, त्याचा काही विषय नाही. पण तरी पण त्याला वाईट वाटावं म्हणून तू त्याचं नाव घेऊ शकते, मला काय हरकत नाही. मित्र, त्याला वाईट वाटू नये म्हणून मी त्याचं नाव घेते. हा, माझा फेवरेट ऍक्टर आहे रणवीर सिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर मी. फेवरेट ऍक्ट्रेस वगैरे मराठीमध्ये? कुठलंही नाव देतो मी तुला, ऑप्शन नाही देत, उगाच नको कॉम्प्लिकेशन्स तुला. नाही, तू ऑप्शन्स दिले तरी चालतील, पण माझ्या काही आवडत्या अभिनेत्री आहेत. मला मुक्ताताई भयंकर आवडते, मुक्ता बर्वे. एकच घ्यायचे? नाही, असं नाही. मला मुक्ता बर्वे भयंकर आवडते. मला सईता अमणकरचं पण काम प्रचंड आवडतं. मला आता नम्रता संभेराव सुद्धा खूप प्रॉमिसिंग वाटते ऍज अन ऍक्टर. मला तर तूच आवडते. बर. वन ऍक्टर जिच्याबरोबर तू, म्हणजे एक ऍक्टर, ते इंग्लिश मध्ये कशाला लिहितात रे प्रश्न. एक ऍक्टर जिच्याबद्दल तुला परत कामच नाही करायची अशी इच्छा आहे. हा, तिच्यावर नाही काम करायचं आता. ऍक्टर, ऍक्ट्रेस वगैरे असं कोणीच नाहीये. नाही, घेईन कोणीच तरी नाव. कशासाठी उगाचच घेऊ? पण कॉन्ट्रोवर्सी होईल, मग आपला व्हिडिओ व्हायरल होईल, तुझा तिकडे पिक्चरला पण हाईप भेटेल, माझं पण चॅनल ग्रो होईल. हाईप मिळण्यासाठी आम्ही ऑलरेडी आहोत त्याच्यात. आमच्याकडे बघून येतील लोक. हा, मग तू मला पण बोलवलंय. जाऊ दे, तू काय देत नाही. मी काय त्याला ज्युसी उत्तरच देत नाहीये. मी बिचाऱ्यांनी सोडून दिलं रॅपिड फायर. हरकत नाही, आता काय. ठीक आहे, महाराष्ट्राचं राजकारण खूप वाईट चाललंय एकंदरीत. पण मी टीजर पाहिलं, ट्रेलर पाहिलं, त्यात आपल्याला दोघांना जी एक कॉमन गोष्ट आवडली आहे, 2 कॉमन गोष्टी ज्यात तुला पण आवडतात मला पण आवडतात, ते सेम आहे. काय बरं त्या? पहिले चहा. ओहो, क्या बात आहे. चहा प्रेम. काय आहे तुझ्यासाठी चहा? बरं, हा खरं तर माझ्यासाठी चुकीचा प्रश्न आहे, कारण मी कॉफी प्रेमी आहे. पण
सिनेमात मला पण सिनेमात पण बघितलं का मी पहिले कॉफीचं विचारते, म्हणजे आधी कॉफी विचारते, बरोबर. मग त्याला चहा आवडत असतो म्हणून मी म्हणजे थोडक्यात मलाच रिप्लिकेट करते. ठीक आहे. आणि दुसरी वेस्पा आणि दुसरी वेस्पा. माझ्याकडे पण तिचा. आणि आता आपण येऊयात जे तू 3 मॅजिकल वर्ड बोलणार आहे ते बोल, आणि आपण आता जाऊयात. म्हणजे आता लय बोललोय, सो बोलून टाक ना फायनली. हे 3 मॅजिकल वर्ड सांगितल्यावर तू तसाही निघूनच जाणार आहेस. पण हा म्हणजे खुशीने असं डोळ्यात आनंद राशू वगैरे माळ वगैरे ना, कॉन्फिडन्स लय आपलं. सो ते 3 मॅजिकल वर्ड्स खरं तर असे आहेत की नीट रेकॉर्ड करा रे. नीट रेकॉर्ड करा प्लीज. मी माझं थोडंसं ततपप होतं हे सांगताना, पण मी नको बघू तुझ्याकडे. मी नाही बघत तुझ्याकडे, मी झाडाकडे बघते. नाही कॅमेऱ्यात बघितलं तरी चालेल, कुठेही बघ. सो खरं तर झालंय असं की वी आर प्रेग्नेंट. नाही मी नाही, माझं काही नाही, मी नाही प्रेग्नेंट. नाही वी नाही, मग मी आणि मी आणि समीर आम्ही प्रेग्नंट आहोत 1 2 3 4 या सिनेमा. मी मागच्या 2.5 तासापासून गप्पा मारतोय कुठलं तरी एक नाव ऐकण्यासाठी. हा समय कुठं याचा काय विषय आणि प्रेग्नेंट पर्यंत गेला विषय, आणि तुम्हाला त्याच्यासाठी 1.5 वर्षांनी बोलवलं हे सांगण्यासाठी. ही इतकी गोड बातमी आहे, ती अशी फोन मेसेजवरती कशी सांगितली असती मी, प्रत्यक्षात भेटूनच सांगायला हवी होती की नाही. म्हणून मग मी म्हटलं तुला भेटायला बोलवू आणि सांगू की आमचा नवीन सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे 1 2 3 4, आणि त्यात मी सायली आणि माझा नवरा समीर, आम्हाला दोघांना बाळ होणार आहे. खरं तर बाळ नाही, बाळ होणार आहेत. ते 1 2 3 4 म्हणजे 4 5 बाळ होणार आहे का तुम्हाला? तुला काय वाटतंय बघून? तेच वाटतंय मला, तुझ्याकडे बघून तर तेच वाटतंय. तशीच काहीतरी गंमत आहे या सिनेमात. काय सांगतेस? हा, एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय वरुणांनी, निपुणनी मिळूनच लिहिली आहे ही फिल्म. आणि ह्या सिनेमाचं नाव 1 2 3 4 ठेवण्यामागचं कारणही तेच आहे की यंग जोडपं ऍक्सिडेंटली प्रेग्नंट होतात आणि पहिल्याच सोनोग्राफीत त्यांना कळतं की 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4 बाळ होणार आहेत, क्वाड्रुप्लेट्स होणार आहेत. आणि अजून तसं आयुष्यात तसं म्हणावं तसे सेटल नाही झालेले, आत्ताच जॉब्स करायला लागले आहेत आणि आयुष्य खूप बदलते त्यांच्यासाठी. आणि अशा ह्याच्यात त्यांना 4 बाळ होणार आहेत म्हटल्यावर त्यांच्या आयुष्यात काय काय घडतं हे दाखवणारा हा आमचा आगामी इंडियातला पहिलाच सिनेमा आणि असं पहिलंच प्रकरण असेल. हो ऍक्च्युली हो. ओ येस, वाढीव. मग तिथं सोबत जाऊ शकतो, म्हणजे रिअल मध्ये नाही झालं, असंच झालं ते पिक्चर मध्ये वगैरे. मग आपण जाऊ शकतो ना पिक्चरला वगैरे सोबत, त्याच पिक्चरला पाहिला. मला असं वाटतं की आपण हा पॉडकास्ट आता मी माझ्या हाती घेते सूत्र आणि थांबवूया, कारण हा प्रयत्न सोडेल असं मला वाटत नाही. एवढं सगळं होऊन सुद्धा त्याला अजूनही असं वाटतंय की काहीतरी घडू शकतंय. पण छान आहे, स्वभाव गोड आहे पोराचा. कोणाला जर आवडला असेल तर प्लीज तुम्ही त्याला DM करू शकता इन्स्टावर किंवा डिरेक्टली त्याच्याशी बोलू शकता. वा, मी काहीच नव्हतं सांगितलं बोलायला, तिने बोलले. सबस्क्राईबचं पण जर केलं तर मग ते पण बरोबर जाईल. तुम्ही पाहताच आहात तो किती छान गप्पा मारतोय माझ्याशी, आणि आपण ओळखतो एकमेकांना आधीपासून. आम्ही ओळखतो एकमेकांना आधीपासून. मागच्या वर्षी मी सुद्धा त्याला भेटले आणि असाच वागत होता तो तेव्हाही, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की तो खूप छान छान काय काय कॉन्टेंट सोशल मीडियावरती करत असतो. सो प्लीज फॉलो करा त्याला. थँक्यू सो मच. आणि पिक्चरला आमची सगळी 10-12 जणांची टीम आहे. मी तिकीट काढतो, काय विषय नाही. ते त्यांचे जातील, पण आपल्या दोघांचं सेपरेट काढू. ठीक आहे. मला असं वाटतं की आपण फोकस नको हलवायला. मी इतका 1.5-2 तास फोकसवर बोलले ना, आपण फोकस नीट आपला क्लिअर ठेवूया. मित्रांनो, 10-12 लोकच नाही, तुम्हाला जितकी लोक माहिती आहेत त्या सगळ्यांना घेऊन जा. तुम्हाला खूप आवडणारी फिल्म होणार आहे 19 जुलै. अरे हो, मी सांगायची विसरले. एक्साइटमेंट यू सी आमची. माझ्याकडे बघून ती तारीखच विसरली थोडक्यात. हो ना, ह्याच्याकडे बघून सगळंच विसरायला होतंय. आयुष्यावरचा विश्वास वगैरे उडू शकतो माझा ह्याच्याकडे बघून. नाही, मला माझ्या खूप मनाच्या जवळची ही फिल्म आहे आणि आम्ही खूप प्रेमाने बनवलेली, खूप त्याच्यावर मेहनत घेतलेली आणि लोकांना आवडेल अशी मनोरंजन करणारी फिल्म आहे. त्यातनं खूप काही मिळून जाईल कदाचित प्रेक्षकांना आणि मला असं वाटतं की ते सगळ्यांना खूप आवडेल. त्यामुळे 19 जुलैपासून आमची फिल्म तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत कायमच भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलाय, याही सिनेमाला तितकाच द्याल याची खात्री आहे. 100%. आम्ही सगळे जण 19 जुलै 4 बाळ होणार आहेत तिला. 4 बघा. ठीक आहे. बाकी काय चाललंय आता? अजून बाकी आहे काही?
निघते आता मी. बाय बाय. बोललो असतं थोडं. निघते बाय बाय. करा पण